जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। प्रभु रामचंद्र भगवान की जय। बजरंगबली हनुमान की जय। संत शिरोमणि नामदेव महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 भजन करावे रामाचे सार्थक होईल जन्माचे। भजन करावे रामाचे सार्थक होईल जन्माचे। आई वडिलाची सेवा करा तेने देव येईल घरा। आई वडिलाची सेवा करा तेने देव येतील घरा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। संसार संगे बहुशीन लोमी कृपा करी रे रघुराज स्वामी। प्रारब्ध माझे ससाटळेना तुझ विन रामा मज कंठवेना। तीर्थासी जाता बहुदुःख वाटे विषयांतरी राहूनी सौख्य वाटे। स्वहित माझे मजला कळेना तुझ विन रामा मज कंठवेना। प्रभु रामचंद्र भगवान की जय। आज कथेचा कितवा दिवस? आज चौथा। बोलता बोलता झाले 4 दिवस। आज कथेचा 4था दिवस आहे आणि आपली रामकथा आता पुढे पुढे सरकत आहे। पहिले 2 कांड आपण थोडक्यामध्ये त्याचं चिंतन बघितलं। आरण्यकांड आपलं सविस्तर आता चालू आहे। आणि आता कालच्या 3 दिवसामध्ये आपण अनेक कथेचं चिंतन यामध्ये केलेलं आहे। त्या दिवशी आपण बालकांड आणि अयोध्याकांडाचं थोडक्यात चिंतन बघितलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण आरण्यकांडाला प्रारंभ केलेला आहे। अरण्यकांडामध्ये रामप्रभू ज्यावेळेस वनवासाला जातात तेव्हापासूनचा सगळा वृत्तांत, वाटेमध्ये त्यांना कोण कोण भेटलं, कसं कसं कोणत्या कोणत्या राक्षसाला मारलं, काय काय केलं, याचं सविस्तर वर्णन आपलं चालू आहे। पुढे शूर्पणखा मिळते। शूर्पणखेचं नाक आणि ओठ कापले लक्ष्मणाने आणि ती आता आपल्या भावाकडे गेली। अगोदर खरदूषण त्रिशिरा यांना तिने सांगितलं, ते आले पण ते सुद्धा त्यांचंसुद्धा रामप्रभूनं त्यांना यमसदनाला पाठवलं। अशा प्रकारचा वृत्तांत आपण चरित्र आपण ऐकलेलं आहे। आता पुढे आपल्याला शूर्पणखा लंकेमध्ये जाती आणि लंकेमध्ये तिचा भाऊ असतो कोण? रावण असतो। त्या रावणाला आता ती काय सांगते लक्ष देऊन ऐका।
श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. खर त्रिशिरादी बळावंती राक्षसांची जाती व्यक्ती रामेरनी पाडिले क्षती शरसंपाती न्यूटोनिया. कारण आता आपण कालच्या कथेमध्ये पाहिलं की खर, दूषण आणि त्रिशिरा हे मोठे महाराक्षस, पण या तिन्ही राक्षसाला रामप्रभूने आपल्या बाणाने त्यांना यमसदनाला पाठविलं आणि त्यांची मुक्ती केली. एकला श्रीराम धनुष्यपाणी युद्धी विचरता चरणी 14 सहस्र वीरश्रेणी पाडिले रणी शर्घाते बोंब सांगावया पुरती राक्षसांची पुरुष व्यक्ती नाही उरली रणाप्रती बाणावरती निवर्तले. अशा प्रकारे भरपूर सैन्य होतं त्या राक्षसांचं, पण 14,000 सैन्य होतं, पण रामप्रभूने त्यांना सगळ्यांचा नाश केला. दोघे मानसे ती किती खराधिक मारुनी येती तरी निश्चय श्रेयांची चित्ती तेने हसती शूर्पणखे पेपे करीत सांगे मात रणी क्षोभनी रघुनाथ सोडून बाणांचा वर्त केला निपात राक्षसा. त्रिशीर खरदूषण 14 सहस्र राक्षसगण श्रीरामे मारुनी आपण दिदले जनदान दिदासी. शूर्पणखा पोले पुढती तुम्ही येथे रडाल किती लागे वेगे ब्राह्मणे ते नागविती समस्त. शंख करी दोही करी एकमती धोत्रांतरी एक बाहेरी वसले का पुढे कपडे. राक्षस पत्न्या सवे घेऊनी शूर्पणखा बैसे विमानी लंका बनालोक्षणी जीव घेऊनी पळाली. शूर्पणखा मुख्य विमानी माशा गोंगती नाकिकानी संगे श्रेयाचे शंखध्वनी अक्रंदोनी जलपती. अशा प्रकारे आता ती शूर्पणखा त्या रामाला घाबरून लक्ष्मणाला घाबरून आता, कारण खरदूषण सगळे मेलेले आहे, पण ती शूर्पणखा आता त्यांना घाबरून लंकेमध्ये गेलेली आहे. येथे मारविल्या राक्षस थाटी पुढे मारविल कोट्यान कोटी नकटी परतली उफराटी रावणा संकटी घालावया. त्या लंकेमधल्या बाया बोल राहिल्या, काय म्हणत्या, आता म्हणे ही नकटी आली म्हणे आपल्या गावामध्ये आणि आता ही काय करीन, तिकडचे घातले म्हणे सगळे, आता मारले खर दूषण तिकडचे सगळे आटोपले, आता रावणाचा सुद्धा घात करण्यासाठी ही नकटी आता आपल्या गावात आली म्हटले. पहिली ख्याती नकटीची नळी निमटली खराधिकांची आता नकटी झाली बुच्ची उरी रावणाची केवी उरे. हिनेची वाढविली कळी 14 सहस्र केली होळी नकटी लागली राक्षस मुळी रावण सकोळी निर्दाळावया. आता हे राक्षसाचं कुळ जे संहार करायचं त्याला कारणीभूत कोण आहे, आता शूर्पणखा आहे का नाही. हे नकटीमुळं आता सगळ्या राक्षस कुळांचा संहार होणार आहे म्हटले. आता ते खर दूषण त्रिशिरा यांचं कुळ नष्ट झालं सगळं, आता रावणाचं कुळ बाकी आहे ते करायला इथं आले. आता लक्षोनिया लंका भुवन शीघ्रगती आले विमान शूर्पणखा आली उद्गमना विरुद्ध वचन श्रीवाक्ये रावण देखिला लंका भुवनी जैसा इंद्र मरुद्गुणी तैसा परिवर्तित प्रधानी सिंहासनी शोभत ऐसा रावण देखता दृष्टी विमानी एकची बोंबुठी रावणे विमान देखता दृष्टी देखली नकटी शूर्पणखा. आणि मग आता ही शूर्पणखा विमानातून आलेली आहे. रावण घाईघाई पोहू लागला, कोण आलं तर त्या विमानातून कोण उतरलं, ती नकटी शूर्पणखा उतरली. त्या बघितलं बहिणीकडे. शूर्पणखा स्वय आपण दीर्घस्वरे करी रुदन रावणाचे धरुणी चरण मूर्छा पन्ना ती दुःखे. आल्याबरोबर ती बहीण आपल्या भावाच्या चरणावर पडली आणि रडू लागली. आपलं दुःख आता ती आपल्या भावाला सांगू लागली. ऐसा कोण महाबळी नाशिका छेदोनी समूळी उघडी पाडिली दातावळी केली कर्णमुळी बुचाट.
असा कोण पृथ्वीवर जन्माला आला की माझ्या बहिणीचं सगळं नाक कान हे होठ हे सगळं तोपून पूर्ण दात उघडे केले म्हणजे असं कोण आहे. शूर्पणखेचे विटंबन देखोनी गजबिजला रावण, प्रधान सेना कंपायमान चकित जन लंकेचे. रावणाचे निजदळी शूर्पणखा महाबळी, तेही विटंबले समूळे असा अतुर्बळी तो कोण. तू ज्येष्ठ असता रावण मज शूर्पणखे विटंबन, त्रिशिरा मारिला खरं दूषण रणकंदने श्रीरामी. आणि मग तिनं वर्णन सांगितलं की मी त्या श्रीराम नावाचा आहे आणि त्या श्रीरामाने खर दूषण हे यांनासुद्धा मारले, त्रिशिराला मारलेलं आहे आणि माझी विटंबना केलेली आहे. 14 सहस्र वीर आणि वरती राम मारिले वानावरती, राक्षसांची जाती व्यक्ती रण समाप्ती श्रीरामे. अशा प्रकारे 14,000 सैन्य होतं पण त्या रामाने एकट्याने काय केलं, सगळ्यांचा नाश केलेला आहे. प्रताप देजे श्री रघुनंदन, तुझे घेऊनी लंका भुवन, तेही सवेच देईल दान ऐसे चिन्ह दिसताये. मग ती शूर्पणखा म्हणू लागली, अरे बाबा तुझंसुद्धा काय कराल ते, आता तुझीसुद्धा लंका घेण्याच्या मागे म्हणे कोण, ते राम येईल म्हणे असं मला चिन्ह दिसू लागलं. तुझ्या राज्या आले विघ्न, गावे नेनसी तू अज्ञान, माझे ऐकून वचन सावधान हो वेगी. आता तू सावध हो, कारण ते दोघंही फार शूर दिसतात. आता ते हळूहळू इकडे इकडे येते, सगळ्या राक्षसांचा कुळ नाश करू लागले. ऐकता शूर्पणखेची गोष्टी, स्वयंवरी देखिला श्रीरामदृष्टी, तो राम आठविता पोटी थरका पोठी रावणासी. आणि असं ऐकल्याबरोबर रावणाला एकदम थरकाप सुटलेला आहे. धनुष्य घोसळले माते, ते भंगिले श्री रघुनाथे, ते त्यासी बाळपण होते आता पुरते तारुण्य बाणले. कारण एकदा राम लहान होता, बाळ म्हणजे छोटा असताना जे सीतेचं स्वयंवर झालं होतं ते त्याला आठवलं. कोणाला, रावणाला. म्हणे बालपणी मी त्याला पाहिलेलं आहे रामाला, आणि त्यानं ते शिवधनुष्य उचलून स्वयंवर जिंकलं होतं म्हणे. पण त्याचा प्रताप काही साधा नाही म्हणे, तो साधा नाही. याचा तारुण्य ब्राण प्रताप, 6 वया 14 सहस्र अल्प, त्रिशिरा खरदूषण स्वल्प, महांकंप रावणा वार्ता वदताची नकटी, रावणे धाक घेतला पोटी, बाह्य लौकिकाचार दृष्टी गर्जत उठी अति क्रोधे. अशा प्रकारे त्या शूर्पणखेनं हे सगळं सांगितलं. रावणाला एकदम धाक पडलेला, आता काय करावं, घाबरलेलं आहे. माझी भगिनी प्रियपूर्ण, दंडोनी केले विटंबन, श्रीराम कोठीला कोणाचा कोण, समूळ लक्षण सांग त्याचे, कोण वीर्य कैसी शक्ती, किती सैन्य कोण सारथी, दंडकारण्य का केली वस्ती, आयुधे केली किती श्रीरामा, त्रिशिरानी खरदूषण, मारावया काय कारण, तुझे का केले विटंबन, समूळ कथन मग सांग. मग त्या रावणाने विचारलं, कोण राम आहे म्हणे, कोण, त्याचं सैन्य किती, तो राहतो कुठं, आणि आपल्या खरदूषणला का मारलं त्यांना, तुझी विटंबना का केली हे मला सविस्तर सांग. मग शूर्पणखा सांगते आता. शूर्पणखा व्यथा अमृत, विटंबिली क्रोधयुक्त, श्रीरामाचे निजवृत्त असे सांगत यथान्वये, श्रीराम श्यामाती सुंदर, रमा रमणीय मनोहर, स्वस्वरूप सुखासार ब्रह्म साकार श्रीराम. आणि ती शूर्पणखा आता रामप्रभूचं वर्णन करायला लागली. कसं आहे रामप्रभू, साक्षात परब्रह्म आहे, सुंदर असं त्यांचं मुख आहे, मनोहर कमलनयन कमलपत्र, सुखगयन श्रीराम वक्र, मोड देखील मुख देखिल्या निवती नेत्र, शुकशृंगार श्रीराम. आणि त्यांचा चेहरा किंवा मुख बघितल्याबरोबर आपल्याला सुद्धा समाधान लागतं आहे नाही. पाहता तुझे मुख पांडुरंग आहे का नाही, कारण सुख लागतं. कारण त्या भगवंताचं मुखच तसं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपले, असं त्याचं सुंदर असं मुख आहे. जटा मुकुट मनोहर, चीर कृष्णांजनांबर, आजानबो धनुर्धर, बाणा तु निरक्षय. अशा प्रकारे ती शूर्पणखा त्या रामाचं पूर्ण वर्णन काढली. हातामध्ये धनुष्यबाण आहे, सुंदर असं मुख आहे.
समान बळ समान शिळ, दोघे समान रूपे निर्मळ, दोघे सर्वार्थ्याती कुशळ, दोघे प्रबळ आणि दोघंही सारखेच दिसतात. शूरवीर म्हणे दोघंही, दोघाच्या हातात धनुष्यबाण आहे. लक्ष्मण श्रीरामाचा भक्त, अनन्य भावे अनुरक्त, सेवेला गुणी नित्यरत, सावचित्त सर्वसे. आणि तो लक्ष्मण जो आहे त्याचा भाऊ नेहमी तो रामाची सेवा करीत असतो, असा असणार तो लक्ष्मण आहे. धावणे करू जाता खरं, मारिले 14 सहस्रवीर, तैसी येथे मी नवे पामर, श्रीरामचंद्र नाटोपे. कारण तो श्रीरामचंद्र कोणालाच आटोपणार नाही म्हणे, इतका तो बलवान आहे, शक्तिवान आहे. ऐसे विचारोनी रावणे, नाही केले धावणे, शूर्पणखेचे गाराने, जीवे प्राणे उपेक्षले, देखोनी रावणाचे चिन्ह, शूर्पणखा ती उद्विग्न, प्रलोभया त्याचे मन, काम मोहन प्रतिवादी. अशा प्रकारे त्या शूर्पणखेनं त्या रामाचं वर्णन केलं आणि ते ऐकल्यावर रावण बेचैन झालेलं आहे. कारण उद्विग्न, निराश झाला, काय करावं, काय याच्यावर काय उपाय आहे. श्रीरामापासी सीता सुंदरी, तैशी नाही दुसरी नारी, मज पाहता या चराचरी, तिची सरी न पावती. बघा आता शूर्पणखा काय करू लागली, आता बरोबर मिठाचा कडा टाकू राहिली बरं का, लक्ष देऊन ऐका, सगळं मीठ मसाला लावून सांगू राहिले. आता मनीष जी रामाची जी सीता आहे ती इतकी सुंदर आहे म्हटले, या जगात दुसरी सुंदर जशी स्त्री नाही म्हणे, माझ्यापेक्षा बी ती सुंदर आहे. रमा उमा न पवे सरी, तेथे कोण पुसे सावित्री, देवी गंधर्विनासुरी, तिच्या गवकारी खद्योत, पद्मिनी श्रियामृत शरीर, त्याहुनी तिची नखे अरुवार, ऐशी सुंदर सुकुमार, मनोहर जानकी. इतकी सुंदर आहे की तिच्या नखाची सुद्धा सर दुसऱ्या शैलीने नाही, म्हणून अशी सुंदर रूपवान सुकुमार अशी मनोहर कोण आहे, जानकी म्हणजे सीता आहे. तिचे देखता श्रीमुख, दशेंद्रिया होय हरिक, मनाची खुंटे चकमक लगे टकमक डोळिया. आणि मग त्या रावणाला लहान ते स्वयंवराला गेला होता का ते आठवलं आणि त्याला ती सीता दिसू लागली आता बरं का. म्हणे वा ती तर खूपच सुंदर आहे, मी सुद्धा स्वयंवराला गेलो होतो पण मला ती भेटली नाही, कारण मला शिवधनुष्य उचलता आलं नाही आणि खूपच सुंदर आहे म्हटले ती. हो, श्रीराम वनवासी वितराग योगी, सीता न शोभे त्याचे अंगी, ते तव भार्या तुझ योगी, तिसी तू भोगी लंकानाथा, ते तुवा देखल्या सत्य माझे वाटे, ते पडावा तुझी दृष्टी. तर अशा प्रकारे ती आता काय सांगू लागली, ती त्या रामाच्या लागी नाही म्हणे, ती खरं तुझ्या योग्यतेची म्हणे, कारण तू मोठा राजा आहे, तुझं वैभव कसं आहे, आणि ते काय ते योगी पुरुष म्हणे ते काय वनवासी त्यांना शोभत नाही ती. तर तू काय कर, तिला घेऊन ये आणि तिचा भोग घे, अशी शूर्पणखा आपल्या भावाला सांगू लागली. बुद्धिपूर्वक आपण सीता पाहावी अनगरत्न, तेव्हा मानसी माझे वचन, साक्षेपे प्रयत्न करशील, सीता सांगता शूर्पणखेसी, स्वयंवरी देखील होती जैसी, चाफे गोष्टीला वनरासी, तैसी मानसी ठसावली. मग रावण म्हणू लागला, मला ती आधीच आवडेल होती, कधी स्वयंवरामध्ये मला माझ्या मनात ठसलेली होती ती की हीच बायको मी करीन, पण माझं जमलं नाही, माझं हुकलं सगळं. ऐकता शूर्पणखेचे वचन, आणि होता सीतेची आठवण, शरीर रोमांचित रावण लागले ध्यान सीतेचे. आणि शूर्पणखेनं आता ते सीतेचं वर्णन केल्याबरोबर रावणाला आता ध्यास लागला, कोणाचा, सीतेचा. सीता कधी मिळेल आता. करिता गमन सीतामय त्याचे मन, करिता भोजन शयन अखंड ध्यान सीतेचे. बघा असंच असतं, एखादी आवडती गोष्ट असली का आपण तिच्याच मागं लागतो, बाकीचं सगळं विसरतो. जसं भरताला झालं होतं, पहिले भरत गेला होता देवाच्या नामस्मरणासाठी, पण त्याला एक हरणीचं पिल्लू सापडलं त्या नदीत, आई गेली वाहून तिची, आणि मग ते पिल्लू घरी आणलं, त्या पिल्ल्याचंच ध्यान करीत बसला होता, याला चारा खाऊ घालणं, अमुक करणं, आणि तो धर्म विसरला, सगळं विसरला. माझ्या हरण्याचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, आणि त्याच्यात तो गेला, मेला. मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तो पुन्हा हरणीच्याच रूप गेला, जन्मामध्ये गेला. बघा म्हणून शेवटी मरताना
कशात जीव अडकायचा नाही आपण. या नातामध्ये नेईन माझं पंतू आला नाही, नामुक आली नाही, नात आली नाही असं नाही म्हणायचं. देवा मी आता येते बरं का, किंवा मी येतो बरं का. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही असं आहे. म्हणून शेवटी फक्त भगवंताचं नामस्मरण, राम 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 राम, सोपं नावे, बाकी काही नाही, राम 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 म्हणत राहायचं बस. मग विसर्जुनिया सभास्थाना रावण आला निज भोवना, सीता प्राप्तीची विवंचना निज मना विवांची. आणि अशा प्रकारे आता तिथून रावण निघाला बहिणीला भेटून आणि आता आपल्या सभेमध्ये आला. पण मनात सगळा विचार आता काय, आता आपल्याला काहीतरी योजना करायची. कशाची? सीता आपल्याला मिळवायची. आता कोणत्या रीतीने मिळवायची, काय करायचं, आता त्याचं आपण आता नियोजन करूया. एका जनार्दना शरण पुढे अपूर्व निरूपण, कथा कल्पशुंजन सावधान अवधारा. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे आरण्यकांडे एकाकार टीकायां शूर्पणखागार संवादो नाम द्वादशोऽध्याय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. सीता प्राप्त्यर्थ उद्विग्न रथारूढ रावण, मारीचा श्रम ठाकून आला आपण सवेग. मग रावण आता निघाला लंकेमधून. कुठं आला? आपल्या मामाकडे आला. रावणाचे मामा कोण? मारीच मामा. मारीच मामाच्या आश्रमामध्ये आता रावण आला. काय म्हणतो मारीचाला? मारीचा ते देख रावण, जटाधारी वल्कला जिन, आणि नेमस्त फळभोजन, एकांत स्थान वनवासी. ऐसा मारीच रावणे देखून, दोघी दिदले अलिंगन, मग त्यासी कुशळ पुसून, केले पूजन यथाविधी. आणि मग मामा भाचे कडकडून भेटले बरं का. भेटी झाल्या आणि मग विचारलं कसे मामा. त्यांनी विचारलं कसे भाचे बुवा. हा मजेत आहे का नाही. झालं भेटी गाठी झाल्या. आता हा मारीच कोण होता? ज्यावेळेस रामप्रभू वनवासात निघाले होते आणि निघाले असताना वाटेमध्ये ताटिका राक्षसीन लागली होती. मग त्या ताटिकेचा मुलगा म्हणजे हा कोण? मारीच. आणि सुबाहू. आता सुबाहूला रामानं काय केलं? मारलं डायरेक्ट. पण मारीचाला जसं हे केलं, त्या जोरात फेकलं की तो लांब जाऊन तिकडे पडला होता, एकदम बेशुद्ध होऊन पडला लगे असं. मग त्याला आता मारीचाला माहिती आहे रामप्रभू कसे, कारण पहिले फटका बसलेला आहे त्याला एकदा, आहे की नाही. मग बैसोनी एकांती रावण सांगे मारीचा प्रती, रामे गांजिले बहुता रीती, सांगू किती तुझ पायी. आणि मग त्या मारीचाने विचारलं कसे मामा. मग रावण सांगू लागला म्हणे मामा काही खरं नाही आहे. आमच्याकडे एक श्रीराम म्हणून इथं आलेला आहे पंचवटीमध्ये, आणि त्याने इतका त्रास देणं लावला. सगळे राक्षस मारले, 3 भावाला मारलं, माझ्या बहिणीचं विटंबना केली. पद्मपुराणी माझे ठाणांतर, दूषण त्रिशरानी खरं, 14 सहस्र निशाचाराती दुर्धरती ही लोकी. श्रीरामे वर्षो निशर, मारिला खर दूषण त्रिशिर, 14 सहस्र निशाचार बाण धारा निवटिली. काय काय केलं रामाने सगळं सांगितलं हकीकत. आणि शूर्पणखा भगिनी धाकुटी, सकर्ण नासिके ते केली नकटी, लाजविल्या राक्षस कोटी लाज मोठी आम्हा. एवढंच नाही, माझी लाडकी बहीण शूर्पणखा हिचंसुद्धा नाक कान धोट सगळं तोडून सपाट केलं. शूर्पणखेचे नासिक कर्ण छेदुनी केले विरूपण, तिथे मी वावया उत्तर न करीन हरण श्रीरामकांत. म्हणून आता माझ्या बहिणीची ज्याने विटंबना केली, आता मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मी सुद्धा काय करतो आता, त्याचीच बायकोला पळवून आणतो म्हणे श्रीरामकांत, आहे ना, म्हणजे सीतेला पळवून आणायचं आपल्याला. सीता सौंदर्याची थोरी, मज पाहता चराचरी, ती समान नाही दुसरी परमसुंदरी श्रीरामप्रिया. सीता लावण्य मंजरी, उमा रमान पवेसरी, माझ्या अंतरंगीची नारी, तिच्या नकाग्री खद्यद, मुख्य मंदोदरी जाण, नव्हे तिच्या अंगुष्ठा समान, तिचे मी करू पाय हरण, तरी साय आपण मज व्हावी. काय म्हणते, मला पुष्कळ बायका आहे म्हणे, मंदोदरी माझी पट्टराणी. किती बायका होत्या? 80,000 बायका होत्या रावणाला, 80,000 बरं का. आणि त्याच्यामध्ये मंदोदरी मुख्य होती, पट्टराणी मंदोदरी.
पण मंदोदरीपेक्षा बी ती कशी सुंदर आहे म्हटले, कोण? सीता. मग आता त्या सीतेचं अपहरण, सीतेला आपल्याला पळून आणायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, मला मदत करा. कोणाला म्हणतात? मामाला. तुझ पायी विचित्र गती, धरू जानसी नाना व्यक्ती, स्वरमृगाची आकृती धरुणी सीते प्रति त्वा जावी. आणि मग सांगितलं, हे मामा तुम्ही काय करा, हरणाचं रूप घ्या, सोन्याचं हरिण बना आणि सोन्याचं हरिण बनवून त्या सीतेसमोरून जा म्हटले. सीता सांडुनी पंचवटी, सुवर्णमृग वदार्थ दृष्टी, राम धावेल पाठोपाठी, ऐसी गोष्टी साधावी. आता तुला कधी सीतेनं बघितलं म्हणे का तिला काय वाटन, मला हे सोन्याचं हे पाहिजे म्हणून काय त्या सोन्याची चोळी शिवायची, त्याच्या कातड्यापासून सोन्याची चोळी शिवायची, असं समजून ते काय होईल, राम त्या हरणाच्या पाठीमागं लागल. आता बघा ते हे करू लागले, नियोजन करू लागले. दुरी नेऊन या राघव, हाक मारावी अति अपूर्व, लक्ष्मणा वेगी धाव पाव, ही लागव साधावे. आणि पुढे गेल्यानंतर राम कधी तुमच्या पाठी लागले आणि तुला बाण मारला, तू काय करायचं, रामाचा आवाज काढायचा, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. बघा हे सगळं रावणाने सगळं सांगून ठेवलं, असं कर बरं का. बरोबर. तुझा मारीच तू माझा निजमंत्री, तुझी मी जाण अगाध थोरी, तू मजाली साकारी मी चराचरी निज विजयी. सीता हरणी मी अति आर्थ, तरी आर्थ पुरवाया तू समर्थ, माझे पुरवावे मनोरथ, कृत कार्यार्थ साधावा. तू साह्य झाली या संपूर्ण, देव दानव दैत्यगण, जिनो शके मी रावण तेथे, श्रीराम कोण बापुडे. तरी पर्णकुटिका सांडून तू आणिल्या राम लक्ष्मण, मागे मी करीन सीताहरण, मग नको कोण मज म्हणे. राहुग्रासी चंद्रकळा, तैसी हरिण जनक बाळा, मारी सायाचा सोळा मी कळीकाळा नाटोपे. सगळं प्लॅनिंग सांगितलेलं असं सगळं. मग तू रामाचा आवाज काढला की लक्ष्मण काय येईन तिकडे पळतील आणि दोघं त्या झोपडीतून बाहेर गेले तर मी सीतेला उचलीन आणि तिला पळून आणेल. असे सगळी प्लॅनिंग आता मारीच मामा आणि रावणाची ठरली. ऐकता श्रीरामाचे नाव, मारीचाचा दचकला जीव, विसरला वाघभैव भयोद्भव अनिवार. जेव्हा रामाचं नाव काढलं की तो एकदम दचकला, कारण त्याला मागे पाटका बसला होता एकदा, आहे ना, म्हणून तो घाबरलेला आहे. वना आला रघुनंदन, ऐकता मारीच भ्रांत मन, तोंडचे पाणी गेले पळून, मूर्छा पन्न तो पडिला. अहो नुसतं रामाचं नाव काढलं तर तो त्याला मूर्छा येऊन बेशुद्ध पडला तो. कारण काय, नाव ऐकोनी रघुनाथा, मारीचा असं प्राणांतावस्था, मग बोलणे चालणे खुंटले वार्ता, तेने लंकानाथा आश्चर्य. मारीच महावीर शूर, रणा माझी रणरंगधीर, योध्या माझी मुखे झंजार, विचार समुद्र पैमार. मारीचं नुसतं नाव काढलं तर तो बेशुद्ध पडला. आता रावणाला वाटलं ही काय भानगडे, नुसतं आपले प्लॅनिंग चालू होते, अजून तर काही अंमलात आणायचे आणि हा आधीच चक्कर येऊन पडला, काय भानगडे. मारीच होणी सावधान, रावणासी घाली लोटांगण, श्रीरामासी विरुद्धपण सर्वता आपण न करावे. आणि मग शुद्धीवर आल्यावर मारीच आता रावणाला सांगतो, म्हणे त्या रामाच्या नांदी लागू नका म्हणे. म्हणे का बरं, काय भानगडे. सुटल्या श्रीरामाचा बाण, तुम्हा माझी निवारील कोण, राक्षस कुळाचे निर्दळन, न लागता क्षण तो करील. ते रामप्रभू साधे नाही म्हटले, त्यांचा कधी बाण सुटला रे सुटला, तुमच्या सगळ्या राक्षस कुळाचा काय होईल, नाश होईल. म्हणून तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. सहस्रबाहू गर्वे करी, ऋषीचे देनो बळे हरी, त्या ते ब्रह्मचारी वारे, क्षणा माझे सैन्य, करिता परदारा हरण, अवश्यामाले मरण, म्हणून मारीच रावण चरण, धरी तव रावण क्षोभला. साधेने म्हटले ते राम, त्यांचेच एक भाऊ परशुराम होते म्हणे अगोदर. परशुराम आहे ना, परशुराम बी साधे नव्हते. परशुरामाच्या वैऱ्यानं काय केलं, कामधेनू नेली चोरून. कोणा, सहस्त्रबाहू जो होता, सहस्त्रार्जुन जो राजा होता, त्याने
जमदग्नी ऋषीची गाय चोरून नेली कामधेनू. काहून का तिनं जे मागितलं ते भेटत होतं. कोणतंही पंचपक्वान्नाचं ताट म्हणलं का ते सगळं येत होतं. आणि मग ते धेनू म्हणजे कामधेनू बळजबरी नेली होती. पण ह्या बाबाने काय केलं, हा जो परशुराम होता त्याने सगळा बदला घेतला. त्याला तर मारलं, पण असे सगळे राजे मारले. पृथ्वीवरचे जेवढे क्षत्रिय राजे होते तेवढे 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली. कोणा? परशुरामाना. मग हे परशुरामाचाच अवतार रामप्रभू आहे आता. म्हणून त्यांच्या नादी लागू नका. आता असं म्हणून असं म्हणल्याबरोबर रावणाला आता राग आला. मी सांगू लागलो तुला आणि माझं ऐका ना तू. त्या वैऱ्याची स्तुती लावली तर. मी तव रावण दुर्धर बंदी घातले ग्रह सुरवर श्रीराम बापुडे की मात्र त्याचे भय थोर धुरा. अरे मी काही साधा वाटलो का तुला? माझं बळ साधं आहे का? कारण रावणाला काय होता? अभिमान झालेला होता, त्याच्या बलाचा अभिमान. ऐकोनी रावणाचे वचन मारीच झाला हास्यवदन रावणान दरी गर्वाभिमान पूर्ण कथनावधारी. लागला की रामप्रभू कसे होते, माझा अनुभव सांगतो म्हणे. ऐसी धरुणिया हाव आश्रमी घेतली धाव तव निजंगनवाड राघव बाण लागव अनिवार मारीच सुबाऊ महावीर सवे निदडे निशाचर मारू जाता रघुवीर बाण दुर्धर सुटले राक्षस देखोनिया क्रूर डळमळीना श्रीरामचंद्र सुटला बाणांचा महापुरवीरे वीर खेचले माझा मुदगल केला कूट सुबाऊचे ओढणे केले पीठ वीर पडिले उद्भटाय सार न सुबट श्रीराम. रामप्रभूनं एकदा आमच्या आश्रमात बाण सोडले म्हणे. असे बाण सोडले की त्या सुबाऊ जो होता त्याचं काय केलं? पीठ केलं म्हणे. आणि माझा कूट केला. असं श्रीरामे बाण सोडिला ती धारा तो म्या तोडीला खरगधारा भल्लाने सुबाऊ केला पुरा मज पिसारा लागला ब्रह्मांडी तेने डोळाली झापडी अंगी बोंड्या शुद्ध नाकी तोंडी बळे मृकंडी हाता पाया. तर मला नोंद पिसारा असतो ना, मोराचा पिसारा, तसं मला हवा लागली. फक्त त्याची हवा लागली तर मी लांब जाऊन पडलो बेशुद्ध होऊन. नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं माझे. इतका बाण पिसाऱ्याचा दुर्धर वारा घाई उडविले अंबरा शतयोजने समुद्र तीरा मूर्छापन्न पुरा पाडिलो. बघा असं रामप्रभूच्या त्या बाणाच्या पिसाऱ्यानं मी काय झालो, लांब समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पडलो, बेशुद्ध होऊन पडलो. वाटारिले नेत्रवाट घरघरीत वाजे कंठ दाके दुखदसे बाट प्राण संकट मजा आले. अशा प्रकारे माझा प्राण जातो काय, मला असं चिंता पडली. उरला होता आयुष्य कण ते नेहमी झालो सावधान घाई केली अंगवण धरे संपूर्ण पळाले श्रीरामबाणाचा भेदरा थोर लागला दशिरा सर्वत देखोनी श्रीरामचंद्रा चराचर माझारी. ताशे ते रामप्रभू आहे म्हणून त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका. माझा पहिला अनुभव आहे. श्रीराम बाणाचा पिसारा तेने ऐसा लाविला भेदरा तो विरोधिता श्रीरामचंद्रावरी निशाचरावरेना श्रीराम धाक मज मानसी त्या मज धाडिता रामापासी जीव जाईल ते कथा त्यासी निश्चेसी रावणा. श्रीरामाच्या पूर्वाद बाणे जीव वाचला दैवगुणे आता त्यापाशी जाणे ते तो मज प्राणे सोडिना. म्हणे मी त्यावेळेस कसांग काय वाचलो म्हणे, माझं काहीतरी आयुष्य बाकी होतं म्हणून वाचलो. आता जर मी त्या रामासमोर जर गेलो तर मला जिवंतच ठेवणार नाही म्हणे, कारण मागचा बदला ते बरोबर घेणारच. म्हणून मी काही आता तुझ्यासोबत येत नाही म्हटले. मग आता रावण काय म्हणतो, ऐसे सांगुनी रावणासी मारी चरडे ukसा बुक्सी मग रावणे धरुणी पोटासी काय त्यासी बोलत रडायला लागला बिचारा. कारण मारीचाला कळलं आपलं काही आता खरं नाही आहे, कारण तो मारल्याशिवाय राहत नाही राम आपल्याला. मग आता त्याला पोटाला धरलं आणि त्याचं सांत्वन केलं. मनुष्य खाजुके आम्हासी त्या रामाते तुका भीसी सीता साधल्या मजसी अर्ध राज्यासी देईन. काय सांगितलं,
सीता जर का कधी मला याच्यामध्ये मिळाली तर तुला काय देईन, अर्ध राज्य देईन म्हणे. म्हणजे राज्याचा लोभ त्याला दाखवला. जैसा माझा ज्येष्ठ कुमरू त्याहुनी करीन राज धरू, तुझं मी देईन छत्र चामरू, सैन्य संभारू गजबाजी. तुला काय पाहिजे ते देईल. जसा माझा मोठा मुलगा इंद्रजित आहे त्याप्रमाणे तुला राज्य देईन, सैन्य देईन, काय म्हणशील ते देईन. सांडी राम भयाची धुकधुक, अर्धराज्य देईन देख, निधडा होई निशंक माझी भाक तू घे. अशा प्रकारे तू काय कर, रामाची भीती सोडून दे, माझ्याबरोबर चाल आता आणि तुला मी अर्ध राज्य देईन असं म्हणून तो माझं वचन आहे तुला. मारीचाचे तरी मेल्या मागे पिंडदान, ते बक्षिती काग श्वान, श्रीरामे घेतल्या माझा प्राण, राज्य कोण भोगील. मग मारीच म्हणतो, जर मला तिथं रामानं जर मारलं तर तुमचं अर्ध राज्य काय कामाचं मला, आणि मी कधी भोगणार ते. तुझी बुद्धी ऐकता जाण, ना मारीच ना रावण, ऐसे करील श्रीरामबाण, कोळ निर्दळण राक्षसा, नकटीची केवळ दुर्बुद्धी, तिने भेदिली तुझी बुद्धी, परदारा हरणविधी, करीतो त्रिशुद्धी महामूर्ख. त्या नकटीनं तुझे कान भरले म्हणे, कोणी, शूर्पणखेने, म्हणून तू आता हे करायला चालला. देखता नकटीचा मुखवट, तत्काळ बुद्धीस होय पालट, झालाशी परदार लंपट, षष्ट नष्ट महापापी. त्या नकटीनं तुझ्या याच्यावर एवढी बुद्धीचा पालट केला म्हणे, परदारा लंपट. तुला त्या सीतेचं वर्णन केलं आणि सीता तुला आवडली म्हणे. स्वयंवरी वरायता सीते ते, धनुष्य वाता ती स्वार्थे, धनुष्य न उचलता तू ते, ती श्रीरामे भंगिले. तुला लहानपणचं माहीत नाही का, तो एकदा स्वयंवराला गेला होता तर ते धनुष्य तुझ्याकडून उचललं नाही पण ते रामानं उचललं. त्याच्याहून तू समज राम किती बलवान आहे. काय झाली अंगवण, कान केले सीताहरण, सभेसी झाले काळे वदन, घेऊन प्राण पळालासी. तुझी किती फजिता झाली तिथं. तू शिवधनुष्य उचललं, अर्ध कमरापर्यंत उचललं, पण वर उचलता येईना तुला. तेच शिवधनुष्य तुझ्या अंगावर पडलं आणि तुझी फजिती झाली म्हणे. श्रीराम तुझा घेईल प्राण, तो मी मारिता राखेल कोण, वर मी खोचला रावण, तुझे निर्दळन माझेनी, आज्ञा भंगो नरेंद्राना, राजाज्ञेचे उल्लंघन, करिता राय करावे अनुसंधान न करावा, मारीचाचा करावया घात, कोपे खवळला लंकानात, तो मारीच पडला विचारात, उभयता मृत्यू मजा आला. आता मारीचानं नकार द्यायला जाण्यासाठी, मी येत नाही म्हटले, ते रामप्रभू फार बलवान आहे, ते तुला मारतील, मला मारतील, मला सोडणार नाही असं म्हणल्याबरोबर काय कर, आता तू येत नाही ना, थांब इथेच तुझा मी घात करतो. कोण म्हणतं, रावण. आणि रावण आता त्याला मारायला निघाला. जाता पंचवटी आत, अवश्यवदील रघुनाथ, आणि ते देनवस्तांत लंकानाथ वदिल, रावणाचे हाते मरण, ते मजाले अधपतन, आणि लागता श्रीरामबाण, कृत कल्याण मजतेने. मग मारीचानं विचार केला. काय विचार केला, आता जर मी नाही गेलो तर रावण मला मारील, आणि जर गेलो तर रामाचा बाण लागन. आता कोणतं चांगलं आहे याच्यापेक्षा, रावणाचं मरण आलं तर मला नरकच आहे, अधोगती माझी, पण रामाकडून मरण आलं तर मला डायरेक्ट वैकुंठ आहे, मोक्ष आहे, असा विचार केला पाहत्यानं. आता ऐसे अति दुर्ध श्रीराम बाण, घाई वारील जन्म मरण, ज्यासी लागे तो सुख संपन्न, करत कल्याण रामबाणे. रामाचा बाण कधी मला लागला तर माझं जन्म मरण टळल, या बंधनातून मी मुक्त होईल, म्हणून मला रामाकडून मरण आलं तरी चालेल. आता मी काय करतो, रावणाबरोबर जातो. हरावया श्रीरामकांता, सर्वेचे निजीविता, निमेषे प्रलोभनी सीता, मृगवेशता वैभवी, ऐसे ऐकुनी मारीच वचन, सुकावला दशानन, मग धावुनी दिदल्या लिंगण, आणि कंठाभरण अर्पिले. आणि मग तयार झाल्यावर रावणाला आनंद झाला, त्याने मिठी मारली, बरं झालं म्हणे तू आता तयार झाला. मग आता दोघं आता आपापल्या कामाला लागलेले.
आयशा दोघी करुणी गुजगोष्टी मग बैसोनी रथपृष्टी ठाकोनी आले पंचवटी श्रीराम जगजेठी जेठाई. आणि मग मारीचा आता तयार झाल्यानंतर एक सुंदर असा रथ घेतलेला आहे. दोघं त्या रथामध्ये बसले आणि लंकेमधून जे निघाले तर डायरेक्ट नाशिकला पंचवटीच्या थोडं अलीकडे थांबलेले येऊन कमकमनी अमृगरपता बस आरती रथ दोघे आले वना आत मग मारीचा सी म्हणे लंकानाथ करत कार्यार्थ साधावा. तो रथ जो होता तो अलीकडे उभा केलेला आहे विमान आणि तिथून पायी निघाले आणि मारीचाला म्हणतात जा आता काय तुझं कार्य आता तू साधव कारण आता हरणाचं रूप घे आणि तिथून आता जा. काम कमनीय मृग रूपता धरोणी सवेग प्रलोभिनी सीता दुरी नावे श्री रघुनाथा सौमित्र भ्रात्या समवेत. आता काय कर तू तिथून जा राम तुझ्या रामाला दूर घेऊन जाय लांब आणि त्याच्याबरोबर लक्ष्मणसुद्धा येईल. आणि मग ते दोघं गेले का मी काय करतो सीतेला उचलतो आणि तिला पळून घेऊन जातो. येता देखोनी राम बाणासी आदृश्य व्हावे लागवेसी तो मी हरी न जानकेसी मग लंकेसी जाऊ दोघे. रामप्रभू तुला मारायला लागले तर तू काय कर बाण आला का तो चुकवायचा इकडे तिकडे व्हायचं म्हणे अदृश्य व्हायचं किंवा का ते राक्षसाला सगळं येत होतं. ऐसी आपतेने सांगोनी गोष्टी हरिके त्याची पाटी थापटी परमप्रीती धरुणी पोटी पंचवटी प्रवेशले करिता जानकीचे हरण दाकती मारीचा निरावण एका जनार्दना शरण कथा विंदान अवधारा. पुढील श्रीरामचरित्र अति गुह्यानी विचित्र श्रवणे पातकी होती पवित्र चिद चिन्मात्र श्रीराम. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे आरण्यकांडे एकाकार टीकायां मारीच रावण पंचावट्या गमन नाम त्रयोदश गोडः. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रोमणी नामदेव महाराज की बजरंगबली हनुमान की बोलो रे बाई सब संतन की जय. नाही चांगलं मग श्री गणेशाय नमः श्रीरामचंद्राय नमः. रामास्त्राम पंचवटी रावण देखोनी आपुल्या दृष्टी मारिल्या राक्षसांच्या कोटी देणे पोटी दचकला राक्षसांची दीर्घमडी पडली देखोनी करवंडी मारीच अत्यंत हडबडी खाजवी शेंडी भयभीत आधीच श्रीराममध्ये भीत त्यावरी देखोनी राक्षस घात मारीच चळचळा कापत जे राक्षसांतक श्रीराम. आणि त्या पंचवटी आश्रमामध्ये आता रावण आणि मारीच जाऊन पोचलेले पण आता तो जो मारीच होता एकदम घाबरलेला आहे आणि भयभीत झालेला आहे. देखोनी राक्षसांचे कंदन मारीचा स्वय रावण अत्यंत देवनी सन्मान त्याचे चरण धड धरिले सीता हरणाती निर्वाण खुंटले स्वामी सेवकपण कृपा करून आपण जानकी हरण साधावे ज्या लागी आमुचे आगमन ते कार्य तो साधावे आपण दावून या माया मृगमोहन सीता हरण मज साधी. ऐकोनी रावणाचे वचन मारीच म्हणे आले मरण श्रीरामबाने देता प्राण तै आपणा ती धन्य. आणि मग रावणाला मारीच म्हणला ठीक आहे आज माझं भाग्य उजळलं म्हणले काय की माझं रामाच्या बाणानं आज मी मरणार आहे उजळले भाग्य आता आहे की नाही. अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला अंती तो करी तो रामस्मरण तो स्वय होय ब्रह्मपूर्ण त्याचा लागल्या निजबान करत कल्याण होईन मी श्रीरामाच्या बाणघाती दासी होती चारी मुक्ती अनायासे ब्रह्मप्राप्ती श्रीराममूर्ती देखील या. ऐसे विचारुनी चित्ती रावणा सुख द्यावया अंती झाला विचित्र मृगाकृती लंकापती विस्मित. आणि मग असं आता ठरविलं की बस आता रामाचा बाण लागला तर चांगली गोष्ट आहे म्हणून त्यानं आपलं रूप पालटलं आणि आता सुंदर हरणीचं रूप धारण केलेले आता आणि निघालेले आता पुढे. ऐसा चौकत बिचकत
चकित दृष्टी चपळ पाहत, काही चरत काही फडकत, आश्रमात स्वय आला. आणि मग ते हरिण आता कुठं चारा खात 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 किंवा इकडे तिकडे पाहत पाहत चलबिचल व्यवस्थेमध्ये त्या आश्रमासमोरून आता निघालेलं आहे. रिघोनिया पंचवटी सन्मुख सीतेची या दृष्टी, श्रीराम देखे जगजेठी ऐसा निकटी विचरत, श्रीरामापासूनी फडके दुरी निकट विचरे सीता सुंदरी, सर्वांगी दावुनी साजरी क्षणा माझारी मोहिली. आणि मग त्या हरणाने काय केलं, श्रीरामाकडे तर पाहिलं नाही पण सीतेकडे पाहिलं, सीता कशी आहे म्हणून पाहिलं. मृगाशी होता दृष्टी भेटी हर्ष जानकीचे पोटी, त्याचे लावण्य देखता दृष्टी आल्हाद पोटी सीतेसी. कारण सीतेनं माझ्याकडे बघायला पाहिजे ना, आहे का नाही. मग त्याच्यासाठीच तो तिथं आला होता. मग सीतेनं ज्यावेळेस त्या हरणाकडे पाहिलं, मग ते आता बघा तिला काय वाटलं. देखोनी मृगाचे अवयव सीतेसी सुखाभिनव, परमसुखे सुखाव जीव जडला भाव मृग स्वरूपी. बघा, कारण सीतेनं जो पाहिलं ते सुंदर असं, आता असं हरिण तर चांगलं दिसतं. आता ते सोन्याचं होतं, नाही का नाही. मग सोन्याचं हरिण किती असं चांगलं असेल, सोन्याचं एकदम. आणि तिला एकदम असं आवडलं. त्याचे पहावया स्वरूप सीतेशी अतिशय साक्षेप, तव तो आला ती समीप आपले स्वरूप दावावया. मग ते हरिण मुद्दाम त्या सीतेकडे जवळ येऊ राहिलं मुद्दाम. सीता अंग प्रत्यंग निहाळी जवळ येऊनी कुरवाळी, तो मृदुरोमा तनू कोवळी दोही करतळी निवारी. आता तिच्या लगे याच्या समोर आलं, ते पंचकुटीच्या समोर लगे आलं आणि तिनं ते हाताने कुरवाळलं त्याला चांगलं मस्त लागलं. देखोनी मृगशोभा अत्यंत स्वर्गी सरोवर झाले भ्रांत, कोण कोणाचा कैसा येत महाअद्भुत हा मृग. देखोनिया मृगाकृती ऋषीश्वर पडले भ्रांती, तटस्थ टेली चित्तवृत्ती अवघे पाती टकमका. आणि त्या हरणाला पाहून सगळे चकित झालेले, काय इथं कसं काय सुंदर आहे, सोन्याचं हरिण इथं आलेलं आहे. आणि ते तिथले बाकीचे ऋषीसुद्धा काय पाहून त्याला एकदम चकित झाले. एकदम काय होता मृगाचे दर्शन, मृग आकर्षी सीता नयन, मृग सौंदर्य वेधले मन, लागले ध्यान मृगाचे. बघा, आता हे महत्त्वाचं आहे बरं का. कशाचं ध्यान लागलं तिला, मृगाचं. रामाचं ध्यान सोडून दिलं तिनं आता. असं आहे. म्हणून आपण कधी बी आपल्या भगवंताचं किंवा पतीचं ध्यान करायचं, नाही तर पतीचं सोडायचं दुसऱ्याला तसं नाही. म्हणून हे महत्त्वाचं आहे. कारण त्या मृगाचं ध्यान लागलं तिला आता. हर्षे सांगे श्रीरामासी उल्हास बोले लक्ष्मणासी, मृग सौंदर्या शोभा कैसी हेमांगेसी रत्नावळी, वने हिंडता कोट्यान कोटी ऐशिया मृगेशी नव्हे भेटी, मज पाहता निजष्टी ऐसा मृगसृष्टी नसेल, हा नाही भ्रष्ट्याने सृजिला नाही कर्मजन्य जन्मला, निखळ लावण्याचा उतिला दैवे धाडीला मज लागी. ती म्हणते भगवंतानंच मला काय केलं, ह्या हरिण माझ्यासाठी पाठवला आता. बघा, ही काय होती पण सगळी माया आहे. हा सगळा मायेचा प्रताप आहे बरं का. आता ऐसे सीता बोले आपण श्रीरामा घाली लोटांगण, जे मजा पूर्वदा मागणे दान ते आपण मज द्यावे, तू तर उदार चक्रवर्ती मी मागते अति प्रीती, कृपा करावी श्रीरघुपती कृपा मूर्ती कृपाळुआ. आणि मग आपल्या पतीला आता राम प्रभूला सीता म्हणू लागली, मी आता तुम्हाला काही मागितलं नाही पण आज मी तुम्हाला मागते. म्हणून चरण धरिले लल्लाटी आसरू भरिले नेत्रवाटी, सलज्ज पाही गोरटी श्रीराम दृष्टी लक्षोणी, मृगताच्या ती कोळी हे मरत्ने शोभे मुक्तावळी, अयोध्या प्रवेशन काळी त्याची कांचुळी करीन मी. सांगितलं रामप्रभूला की त्या हरणाच्या मागं लागून तुम्ही काय हरणाला पकडून आणा, त्याच्या कातड्याची मी काय करीन चोळी शिवेन. आता येथोनी अयोध्या प्रवेश वयास उरली अवधी षण्मास, तरी ते कंचुकीची बहुतास तुम्ही उदास न व्हावी, दिव्यालंकार भूषण त्याहुनी त्वचा शोभायमान, ते पुढे नवरत्न खद्योत जान श्रीरामा. म्हणून अशा प्रकारे सुंदर मी काय करणारे चोळी शिवणारे
म्हणून तुम्ही आता मला ते सोन्याचं हरिण पकडून आणून द्या. मृगाचे हृदयचे हृदयगत जानुनी सीतेचे मनोगत संतुष्टला श्री रघुनाथ कर्तव्याक्ष लक्षणे. श्रीराम म्हणे गा सौमित्र पाहे पा कैसा मृग सुंदर ठाण मागे अतिगंबर हेम शरीर रत्नांक. आणि मग रामप्रभू आता लक्ष्मणा अरे बघ ना किती सुंदर असं सोन्याचं हरिण आहे म्हणे. काय तिची सोन्याची कांती आहे. ऐसा मृगनंदवंदिनी पूर्वी नाही देखिला नयनी नाहीच चित्रवतरणी ऐसा त्रिभुवनी असेना. वने हिंडता दिक्पुटी ऐशा मृगाशी नाही भेटी लावण्य मृगाची कसवटी नाही दृष्टी देखिली. त्या मृगत्वचेची कांचोळी सप्रेम मागे जनक बाळी अयोध्या प्रवेशच्या काळी सोय वेलाळी लेऊ पाही. अरे त्या हरण्याच्या कातडीची जी आहे चोळी आता तुझ्या वहिनीला शिवायची म्हणून त्या आता हरणाला आता पकडायचं आहे आपल्याला. जे अपूर्व मज कारणे प्रथम सीतेचे मागणे नेदी म्हणता लाजिरवाने मृग मारणे त्वचार्थ. म्हणून आता त्या मृगाला काय करावं लागेल हरणाला आपल्याला मारावं लागेल. सीतेच्या मागण्यासाठी मृगवदार्थ श्रीराम उठी हेमाभरणी धनुष्यमुष्टी बाणपृष्ठी सज्जोणी. आणि धनुष्य बाण घेतलं रामाने आणि आता त्या हरणाच्या मागे मारण्यासाठी निघाले. श्रामे मांडुनिया ठाण धनुष्य वाहिला से गुण सिती राविला से बाण मृग लक्षोण निघाला. लक्ष्मणा ऐके सावधान बाणे एक मृग मारीन मृगचर्व शोभायमान चितेसी देन सुकारते. आणि लक्ष्मणाला आता सांगू लागले राम हे बघा मी आता हरणाच्या मागं जातो एक बाण मारतो आणि तिचे जे आहे चर्म जे आहे चर्म काढून आणतो. मृगचर्म आलिया हाता परम सुखे सुखावे सीता ऐके तिच्या मनोगता उभय भागता विभागू. अर्धचर्माची कंचुकी पूर्ण अर्धचर्माचे मज आसन करिता अयोध्या प्रवेशन शोभायमान आम्हा दोघा. अर्ध्या कातड्याची तिला चोळी आणि अर्ध्याचं मला आसन बघा. मग आमचं काय होईल हे शोभायमान वाढेल. मृगचर्माचे भूषण एक कंचुकी एक आसन ऐसे सीतेचे भावी मन पतिवंजन करू नये. उत्तमान्न आणि पक्वान्न वस्त्रे अलंकाराने भूषण पती विनभागी आपण ते श्री जान समवेशा. असो ही ऐसी सीतेची कथा लक्ष्मणा सावध ऐका आता मृग मारुनी मज न येता तिळभर परता होऊ नको. आणि मग जाताना लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा आता मी त्या हरणाला मारून येतो पण तू काय कर तिळभर म्हणजे कुठंच इथून हलू नको. हां इथं तू काय कर तुझ्या वहिनीचं रक्षण कर. मृग मारीन मी निश्चित जरी मिळाले त्रैलोक्यचे दैत्य तरी मी मागे नसरे श्री रघुनाथ संशय थे न मानावा. राक्षसासी पडिले हाडद्वंद तुवा नसावे असावध शस्त्रार्थी असावे सन्नद सीता सावध रक्षावी. तू काही झालं तरी काय करायचं सीतेचं रक्षण करायचं. माझ्यावर किती संकट आले तर मी तिकडे निपटितो म्हणे तू काही काळजी करू नको. ऐसे सौमित्रा सांगून वेगे निघे मृग लक्षण सवेचे परतून येऊन सांगे पुन्हा सीता रक्षावी. वारंवार करुणी नेम मृगवदार्थी निघे राम धनुष्यबाणाचा अनुक्रमे अति संभ्रमे तत्वदी. आणि असं सावध करून लक्ष्मणाला सावध करून रामप्रभू आता धनुष्यबाण घेऊन त्या हरणाच्या मागे पळू लागले. श्रामध्ये कोणे धनुष्यमुष्टी मृग फडके चकित दृष्टी सांडुन्या पंचवटी उठा उठी पळत असे. आणि मग ते हरिण आता पुढे पळू लागलं कारण रामाला काय न्यायचं होतं त्याला रामाला दूर न्यायचं होतं इथून आश्रमापासून लांब घेऊन जायचं होतं. रामध्ये खुनिया दुरी मृग चाटी पाठीवरी तया स्थळा नाव चाटुरी गंगा तिरी अद्यापी श्रीराम मुख चंद्र नेहारी तया स्थळा नाव चांदुरी श्रीराम न्यामा बहुतरी निगे झळकरी मृगवेगी. अशा प्रकारे आता त्यांना पळत पळत चालले राम पळतात आणि ते सुद्धा हरिण पुढे पुढे आता पळू लागलं. काढून या न्यावा रघुवीर मृग पडकला मध्येश्वर दावळे दावण मर्ग पुढारा चालीला. ते पुढे पुढे चाललं.
कोठे कोठे न दिसे कोठे उडे मगडनासे श्राम धाव्या ते अविषे बाण सपिच्च विंधावया देखोनी श्रामाचा बाण मृग वेगे सोडी ठिकाण त्या ठाया नाव ठाण सावधान अवधारा प्रथम कुंकुम ठाण माथुर ठाण नाग ठाण बादाम डाम पाचवे ते बहुंठान मृग ठिकाण सोडित. अशा प्रकारे ते अदृश्य व्हायचं, पुढे जायचं, असं करीत करीत लांब नेलं. आता ते जिथं जिथं अदृश्य झालं त्या गावाला नाव पडलं. एकाला काय नाव पडलं? ठाणं. 5 ठाणं आहे का नाही? कुंकुम ठाण, मातुळ ठाण, नाग ठाण, बदाम ठाण आणि भौमा ठाण अशी गावाची नाव पडली तिथं. जिथं जिथं थांबलं चाललं. भाळ बेदले मृग पाप छेदी श्रीराम रावो तो छिन्न पाप देह गावो नेवरविंदोने पडिला पावो तो नेवर गावो तेथे की. भाळ बेदले जिव्हारी तो भाळगाव गंगा तिरी लक्ष्मणा धाव जडकरी गिरा गर्जरी मृग पडिला. आणि मग त्या रामाचा बाण त्या मृगाला हरणीला लागला आणि ते खाली पडलं. ते गाव कोणतं? भाळगाव. भाळगाव बरं का. आणि मग तिथे त्या मारीचानं आवाज काढला, लक्ष्मणा धाव. म्हणजे रामाचा आवाज काढला तिथं. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, वाचव असा आवाज काढला. लागता श्रीरामाचा बाण करोनी सप्तपाळ उडान मारीच सांडी निज प्राण पाव लक्ष्मणा म्हणोनी. अशा प्रकारे रामाचा बाण लागल्याबरोबर मारीचाने आपला प्राण सोडला आणि प्राण सोडता सोडता लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा वाचव असा आवाज काढला, रामाचा आवाज काढला आणि त्याने आपले प्राण सोडला. मृगदेहो राक्षस देहो स्थूळलिंग कारण देहो श्रीरामे छेदुनी निसंदेहो मारिला पाहो मारीच. मरणे मारिले जन्मासहित देही विदेही केला घात माया मारून या समस्त बाणे अत्यंत सुखी केला. बघा म्हणजे त्याचं जन्ममरण मारलं, अजून काय मारलं? देहाचं विदेही केलं. कारण देही असून विदेही पाहिजे. असं कोण होतं? जनक राजा होता, विदेही राजा. आणि माया त्याची पूर्ण मारली आणि त्याला समस्त सुखी केलं बाण मारून. असं आहे. जे सुख भोगिती संकाधिक तेची सुखमारीचा सदे आवश्यक बाप कृपाळू रोकोळ टिळक सुखदायक प्रसंग संग्रामी. या परिश्रामे आपण मारीच मारिला विंधो निबाण धाव पावगा लक्ष्मण रघुनंदन साशंके मारीचा क्रंदाची हाक दुमदुमले तिन्ही लोक हे सौमित्र ऐकून देख येईल आवश्यक धावून. आता त्यांना रामाने आवाज काढला, जो ऐकला त्याला असं वाटलं की हा आवाज ऐकून लक्ष्मण धावतीन पळतीन आता. म्हणून आता काय करू लागले? जवा आला नाही लक्ष्मण तव येथे जावे आपण विलंब करिताची जाण सीता रावण हरिल. काय करेल म्हणे? जर लक्ष्मण तिथून आला तर काय करेल? आपल्या सीतेला रावण घेऊन जाईल असं रामाला आधी वाटलं. श्राम मारीच मारिला पूर्ण धावण्या धावले एका जनार्दना शरण श्राम मारीच मारिला पूर्ण धावण्या धावे लक्ष्मण कथा विंदान अवधारा. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे आरण्यकांडे एकाकार टिकायाम मारीच कपट मृगवधो नाम चतुर्दशोध्याय गोड. प्रभु रामचंद्र भगवान की जय, की जय. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. श्रीरामसुरा समान मारीचाने केले अक्रंदन ऐकोनी सीता करी रुदन श्रीराम आपण सापडला. राम रंग गंधीर संपूर्ण विकट योद्धा अति दारुण तरी तो आक्रंदे दीनवदन पाव लक्ष्मणा म्हणोनी. श्रीरामाचे आक्रंदन ऐकुनिया दीनवदन उगाची राहिला लक्ष्मण याचे का मन द्रवेना. बघा आता सीतेच्या कानावर हा काय ऐकू आली? काय? लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आणि सीतेला असं वाटलं की आपले पती आता संकटात सापडले आणि ते लक्ष्मणाला धावा धावा म्हणून बोलू लागले मदतीला.
पण लक्ष्मणानं ही हाक ऐकली, पण लक्ष्मण जागच्या जागीच उभा आहे. त्याचं काही मन द्रव्य म्हणजे त्याला काही पाजर फुटा ना काय, असं मन द्रव्य नका त्याचं, अशी शंका सीतेला आली. सीता म्हणे लक्ष्मणासी, आज का निष्ठुर झालासी, राक्षसी शोरू दिले रामासी, तू का न धावसी धावण्या. अरे तुला आपल्या भावाची हाक ऐकू आली नाही का? कोण म्हणतं? सीता म्हणती लक्ष्मणाला, आज तुमचे भाऊ तिकडं संकटात सापडले, काही राक्षसाने त्यांना घेरलं असं वाटतं, आणि तू निवांत आहे, तुला काही वाटत नाही का? तू जिवलक बंधू सका, रणांगणीचा पाठी राखा, ऐकोन श्रीरामाच्या हाका, धावण्या तू का न धावसी. अरे तुला रामाची धाव ऐकू ये ना का? तुला लक्ष्मणा धाव, मला वाचव, असं रामाचा आवाज तुला तुझ्यापर्यंत जाईना का? तू जिवलक सखा आहे ना, तू माझ्या पतीचा भाऊ आहे, जिवलक आहे, आणि तुला काही वाटना का? श्रीराम रणरंगधीर पूर्ण, तोही आक्रंदे आला शरण, शरणागताचे रक्षण केवी आपण न करीसी, ऐसे बोलून या सीता लक्ष्मण चरणी ठेवी माथा, श्रीराम पावला ती आकांता, धावने तत्वता करी वेगी. आणि मग असं धरून लक्ष्मणाचे पाय धरले सीतेना, बा तुमचे भाऊ संकटात आहे, आता तुम्ही काय करा, लवकर जा आणि आपल्या भावाला मदत करा. ऐकोनी सीतेचे वचन, सौमित्र घाली लोटांगण, ऐक माते सावधान, रघुनंदन निज महिमा. आणि मग त्या लक्ष्मणाने आपल्या सीतेचे वहिनीचे पाय धरले आणि म्हणतात की हे माते, तू सावधान होय, माझ्या बंधूला काही झालेलं नाही, कारण माझे रघुनंदन मला माहिती कसे, म्हणून तू चिंता करू नको. देखोनी श्रीरामाचा बाण, शंकर घाली लोटांगण, त्या श्रीरामासी श्रीरंगासी, त्या श्रीरामासी मारील कोण, व्यर्थ रुदन का करीसी. तू काही चिंता करू नको. शंकर भगवान सुद्धा काय करतात, श्रीरामाचं भजन करतात, आहे का नाही? कधी केलं होतं भजन? जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्याच्यामधून विष नावाचं, हलाल नावाचं विष बाहेर आलं, हलाल नावाचं विष, आणि मग विष्णू भगवंताने आराधना केली महादेवाची, काहीतरी करा तुम्ही, आता राक्षस घे नाही विष. आणि मग ते शंकर भगवंतांना घेतलं आणि घाटाघाटा पिऊन टाकलं, आणि मग तर त्यांचा कंठ निळा पडला, सर्वांगाचा दाह सुरू झाला, आहे का नाही? कारण विष काही साधं राहतं का? हलाल नावाचं विष होतं, म्हणून तेव्हापासून एक महादेवाचं नाव नीलकंठेश्वर असं पडलेलं आहे का नाही? आणि दाह ज्यावेळेस सुरू झाला, काय करावं काय करावं, आणि त्यांनी मग भजन सुरू केलं. कोणाचं भजन सुरू केलं? भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. म्हणून शंकर भगवंताने त्यावेळेस रामाचं भजन केलं, आणि रामाचं भजन केल्याबरोबर जो दाह होता, अंगार होती, ती काय झाली? शांत झाली. बघा, म्हणजे देवाचा सुद्धा दाह शांत होतो कशाने? राम राम म्हटल्याने. मग आपलं पाप ताप जाणार नाही का? आपण आपल्याला जे ताप आहे, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप, ह्या तापापासून जर आपल्याला मुक्ती मिळायची असेल तर आपण सुद्धा रामाचं भजन केलं पाहिजे, आहे की नाही? म्हणून अशा प्रकारे त्या रामप्रभूचा बाण शंकर भगवंताला सुद्धा त्याच्या पुढे लोटांगण घातलं असं वर्णन आलेलं आहे. म्हणून तू चिंता करू नको. कोण सांगू लागलं? लक्ष्मण सीतेमाईला सांगू लागले, वहिनी तुम्ही चिंता करू नका, माझे रामप्रभू समर्थ आहे. ऐसे बोलता लक्ष्मणा, सीतेसी कोप आला चौगुणा, सांडूनी मर्यादेची गणना, कठीण वचना अनुवादे.
आता सीता म्हणते मी याला समजून सांगू लागले की तुमचे भाऊ संकटात आहे आणि हा मला रामाचंच वर्णन करू लागला, रामाची स्तुती करू लागला, म्हणू लागला रामाला काही होणार नाही. हा काहीतरी याच्या मनात काहीतरी दिसतं. कोणाला शंका आली? सीतेला शंका आली. बघा आता हे फार महत्त्वाचं आहे बरं का. प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते मनसी तू नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष, पापी निष्ठंक तू एक. बघा तुम्हाला तुमच्या भावाची हाक ऐकू येईना, तुमच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतं. कपट आलं बा, सीतेच्या मनात कपट आलं बरं का. आता लक्ष्मण कपटी होता का? त्याच्या मनात काहीच नव्हतं बिचारा, तो निष्कलंक होता. लक्ष्मण म्हणजे एक महान संत होता बरं का. पण तिलाच शंका आली. माझा अभिलाष धरोणी मनी, वनासी आलासी सेवक होणी, श्रीराम रक्षसी व दिल्यावणी, मज निज पत्नी करू पाहसी. बघा किती शंका घेतली, की तो आरोप केला बघा लक्ष्मणावर. काय म्हणली? राम तिकडं राक्षसाने मारलं की तुम्ही काय करणार? मला पत्नी करून घेणार. याच्यासाठीच तुम्ही वनामध्ये आले, तुम्ही सेवा करण्यासाठी नाही आले. बघा असा आरोप त्या सीतेने आपल्या देरावर केलेला आहे. सा पत्नांची हेच बुद्धी, बंधूशी बंधू छळवणे वधी, त्याची भोगावी भोग समृद्धी, हे दुष्ट बुद्धी तुझ बासी. सौचोराचे सांजणे तैसी सेवा केली लक्ष्मणे, नाना युक्ती श्राम मारवणे, मजा पण भोगावया. श्रीराम सेवा केली प्रबळ, त्या सेवेचे हेची फळ, पत्नी करावी जनक बाळ, सेवा सफळ येणे तुझी. परदार कामिक दुष्ट, सेवा करुणी अतिशट, आजी कळला भाव स्पष्ट, महानष्ट तू पापी. आज तुझा खरा भाव कळला की तुझ्या मनात काय आहे? मला पत्नी करून घ्यायचं आहे. राम तिकडे राक्षसाने मारलं की तू मला पत्नी म्हणून करणार, माझ्यावर तुझा डाव दिसतो. असं आरोप त्या सीतेने लक्ष्मणाला केला. श्रीराम सन्निध देखोणी, मनसी जानकी माझी जननी, श्रीराम राक्षसी वदिल्यावनी, सीता पत्नी करू पाहसी. मी तो श्रीरामाचे रंक, परपुरुषाचे न शिवे अंक, जळो तुझे काळे मुख, माझा अभिलाष करू पासी. पण मी कोणाची? फक्त माझ्या श्रीरामाची. मी परपुरुषाचा चेहरासुद्धा पाहणार नाही. म्हणून तुझे आता काळे तोंड तिकडे मला दाखवू नको. तू तव माझा अभिलाषी, मज पासूनी दुरी नवसी, मीच जाईन श्रीरामापासी, काय त्यासी वर्तले. आता तू जात नाही ना, म्हणजे तू जाय आता, इथंच थांब, मी जाते म्हणे आता रामप्रभूची मदत करायला, मी स्वतः जाते. होईन गंगे माझी मग्न, की हुताशीन लक्ष्मण ऐके सावधान, श्रीराम वेगळा मी आपण, होईन गंगे माझी प्रश्न की हुताशन प्रवेशे, किंवा करीन विषभक्षण, अथवा पर्वतपतन, अथवा वृक्षावरीवदन देईन प्राण अधपत्ने, परितुष्यांग संग नाही करणे विषय भोग, बोलण्याची माझे निसंग तू निसंग विषयार्थी. मी तिकडे जीव देईल म्हटले, पण आता तुझा अंगसंग मी करणार नाही. तुझे जे मनात आहे ते मी हो देणार नाही. श्रीरामा वेगळे आणि काते, नाही स्पर्शने जिते, ऐसे जाणून निश्चिते, भजे भावार्थ श्रीरामा. ऐको सीतेची दुष्टवाणी, सौमित्र बोटे घाली कानी, श्रीरामनाम स्मरणी अति उद्विग्न संत. आता हे सीतेनं जे हे बोल त्याच्यावर आरोप लावले, लक्ष्मणानं आपल्या कानामध्ये बोटं घातले बघा, कारण ऐकू वाटना ते. जानकीचे वर्मी वागबान, साहोन शकेची लक्ष्मण, दृढ खोचले अंतकरण, वचने प्राण सौंडूबाई. असं वाटलं त्याला की बस आता माझा प्राण निघून गेला तर बरं होईल, कारण अपमानापेक्षा मरण बरं असतं कोणाचं असो. ऐसे बोलणी अति कठीण, सीता आक्रोशे करी रुदन, ते देखोने लक्ष्मण बोले दारुण क्षोभिणी. श्री स्वभाव दुष्ट अद्भुत, जे नवमास वाहे उदरात, जे सोशी सदा नरकमुत, त्या मातेसी सुत पारखा करी, बंधू बंधूसी वैराकार, वाढवाया मुख्य साचार, श्री संघाचा बडिवार, वेगळाचार सूरदायसी. मी बोले नित्य नित्य निष्पाप, तो ता छळोनी श्रीराम प्रताप, मजवरी घालीसी अभिशाप, हे महापाप जानकी.
सांडोनी मर्यादा धर्मागळा स्त्रिया होती संकळा ते मी आजी देखिले डोळा जनक बाळा अभिशापे मज तुझ साक्ष येते ऐकता ती समस्त भूते उल्लंघावया श्रीरामाज्ञाते अभिशापोक्ते भज छळिले तुझ सांडोनी वनांतरी तिळभरी म्यान व्हावे दुरी हे श्रीरामाज्ञा वंदिता श्री नाना परी त्वा छळिले माते मला रामाची आज्ञा आहे म्हणून मी इथून हलू शकत नाही कारण रामाची आज्ञा मी मोडणार नाही. पण असं असताना तू काय केलं माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप माझ्यावर लावलेले तो आमज घातला अभिशाप तुझे तुझ फळेल पाप श्रीरामन भेटे सद्रूप भोगीसी संताप षण्मास. आणि मग लक्ष्मणानं सांगितलं तू माझ्यावर आरोप केला ना आता तू रामाला जरी शोधायला चालली पण राम तुला भेटणार नाही 6 महिने तुला राम दृष्टीस पडणार नाही रामापासून तू दूर राहशील वियोग होईल. तू जननी मी अपत्य हा तो माझा धड भावार्थ तुझा तुझं फळेल वचनार्थ अति अनर्थ पावसी. तू मला जे बोलली त्याची शिक्षा तुला आता मिळेल शिक्षा मिळेल कारण तू माझ्यावर खरं तर तू माझी माते समाने मी तुझं मुलासमाने पण तू माझ्यावर जे आरोप लावलेले त्या आरोपाची शिक्षा म्हणून तुला 6 महिने आपल्या पतीपासून दूर राहावं लागेल. मी अपत्य तू जननी हा सद्भाव माझे मनी तरी राम बेटे मृगवधोणी द्वंद्व बंधनी निर्मुक्त श्रीरामाज्ञाचे रक्षण तुझ पासी होतो जाण म्या केली वनाभिगमन राक्षसारण तुझ करीती. कारण मला रामाची आज्ञा आहे तुमचं रक्षण करण्यासाठी मी इथं थांबलो जर मी इथून गेलो तर राक्षस तुला काय करतील पळून नेतील म्हणून मी इथून जाणार नाही. पुढे श्रीरामाची द्रष्टादृष्टी सहसा तुझशी न होईल भेटी सोशिल्या विघ्नाचे आकोटी श्रीरामदृष्टी देखसी तू तुझ सांडोनी निर्बंधन माझे न करवेची गमन माझे निज सत्व संपूर्ण संरक्षण तुझा सो तू न मानसी माझा भाऊ मज पुसेल श्रीराम राम राव त्या लागी रक्षण निर्वाहो करोनी पाहू मी जातो श्रीरामाचा निज सखा निर्विकल्प शुद्ध नेटका तरी माझी मर्यादा देखा ब्रह्मादिके अनुलंघ्य. आता तू म्हणतेच आता तू आरोप तर लावलाच लावला पण आता मी जातो पण जाण्यापूर्वी काय करतो एक रेखा करतो म्हणजे ती कमीत कमी ती रेखा तू ओलांडू नको ती रेषा ओलांडू नको. माझ्या मर्यादेची रेखा कळी काळासी अटक देखा तेथे राक्षसी पैरंका केवी आवंका करवेल. मी आता एक रेषा ओढतो त्या रेषेच्या बाहेर फक्त येऊ नको कारण त्या कोणालाही आत येऊ शकत नाही अशी माझी रेषा येईल. म्हणून म्हणतात ना ती कोणती रेषा आहे लक्ष्मण रेषा आहे तिकडं आपल्याला जाता येणार नाही. राक्षसानं करावे हरण ऐसे ठेविले निजरक्षण त्वा पाळावे एवढे वचन रेखा उल्लंघन न करावे योगी संन्यासी तापस्वेशी भिक्षेशी येथील आश्रमासी तू विश्वासू नको तयासी मर्यादेसी नुलंगी. बघा किती सांगितलं किती सगळं समजून सांगितलं. कोणी भिक्षुक येतील संन्यासी येतील तुला भिक्षा मागतील पण तू बाहेर फक्त या रेषेच्या बाहेर येऊ नको कोणीही तुला मध्ये येऊ शकत नाही कारण ही माझी रेषा आहे. उल्लंघनिया रेखेसी जरी तू भिक्षा देऊ जासी तरी तू राक्षसी हरिजेसी दुःखी होसी जानकी. ऐसे सांगुनी लक्ष्मण करावया श्रीराम गवेषण सवेग निवाला पण धनुष्यबाण सज्जोनी. आणि मग आश्रमाच्या भोवती एक लक्ष्मण रेषा ओढली आणि लक्ष्मण आता रामाच्या मदतीला निघालेले धनुष्यबाण घेऊन निघाले. देव वांछिती राज्यवैभव पितृवाक्य तेजोनी सर्व चरण झाली श्रीराघवाला स्वयंभव वनवासा सीते प्रेयचे प्रेवचन ऐकुन्या श्री रघुनंदन माया मृगी करी धावण ते श्रीरामचरण वंदी सौमित्र. अशा प्रकारे आता लक्ष्मण रामप्रभूकडे चाललेले नाही श्रीरामायुद्ध कंदन नाही राक्षस ना बंधन नित्यमुक्त श्री रघुनंदन सुख संपूर्ण देखीला. तिथं कशाचं संकट आलं त्यांनी तर त्या मारीचाला मारलं आणि आता रामप्रभू ते सोन्याचं चर्म घेऊन आता येत होते. आणि लक्ष्मणा धाव धाव सत्वर हे तव माईक उत्तर सौमित्रे जाणुनी सत्वर श्री रघुवीर वंदिला.
आता तो जो आवाज काढला तो मायारूपी आवाज कोणाचा होता? मारीचाचा होता, त्या हरणाचा होता. म्हणून लक्ष्मणानं जाणलं आणि मग रामप्रभूचे दर्शन घेतलं. दोघा झाली द्रष्टादृष्टी, आनंदे ओसंडली सृष्टी, चरणवंदन्या उल्लाटी, पडली मिठी आलिंगिनी. भावभाची दोघाची भेट झाली आहे, आनंद झालेला आहे. दोन्ही दीपक एक होती, दोहीची मिळून एक दीप्ती. श्रीराम सौमित्र तैसी हरिती, क्षेम देती एकत्वे. अशा प्रकारे दोघं भाऊ भेटलेले. सीते छळिल्या विषापवृष्टी, ते नाठवे लक्ष्मणा गोष्टी. आणि टाकोनी जावे पंचवटी, हे श्रीराम पोटी नाठवी. ऐसे आनंद स्वानंदाचे पोटी, दोघा पडली एक मिठी. संरक्षवा सृष्टी सुटली मिठी प्रेमाची. श्रीराम म्हणे लक्ष्मणासी, एकले सांडोनी सीतेसी. तू काय येते धावलासी, ते मजपासी सांग वेगे. आणि मग लक्ष्मणाला जी सीता बोलली होती का, रामप्रभूला भेटल्यावर ते सगळं विसरला. कारण रामाचं मुख पाहिलं, रामाचं दर्शन झालं, सगळं विसरून, सगळी माया काय जी असेल सगळं पाप ताप निघून जातं, आहे का नाही? सगळं विसरून गेला होता. आणि मग रामप्रभू म्हणतात, अरे तू इथं आला कसा? पण तुला सीतेजवळ रक्षण करण्यासाठी ठेवलं होतं ना, तू आला का? पुसता सीतेचे रक्षण, निवांत झाला लक्ष्मण. दुःखे दुःखी अति दारुण, अश्रुपूर्ण मुख दिसे. मग एकदम गैरून आलं कोणाला? लक्ष्मणाला. कारण तू का आला इथं, सीतेला सोडून का आला असं म्हणल्यावर आता सीतेचं सगळं आठवलं, सीता काय बोलली हे सगळं आठवलं आणि त्याला रडू आलं. पुसो जाता सीतेची गोष्टी, लक्ष्मणाशी दुःख कोटी. देखोनी अमुक संनिष्ठी, श्रीराम पोटी धाविनला. स्वय सीतेने सौमित्रासी, दुष्ट दुर्त्याती संत्रासी. धावण्या दाडीला मजपासी, अति दुःखेसी दुःखित. सौमित्र सुनंगी माझे वचना, परिवर्म स्पर्शाची संज्ञा. सीतेने करविली आज्ञा, श्रामे सर्वज्ञा कळू सरले. आणि मग लक्षात आलं रामप्रभूच्या की माझी आज्ञा तो काऊ मोडली, बहुतेक सीतेनं तुला आज्ञा केली असेल म्हणून तो इथं आला. श्री वाक्याचे दारुण बाण, हृदयी खोचले संपूर्ण. तेने अति दुःखी लक्ष्मण, आला धावून मजपासी. श्री वाक्याचे दारुण बाण, तुला काहीतरी दारुण बाण लागलेले. कारण एखाद्यानं मारलं त्याचे वन बुजतात, पण शब्दाचे मार कधी बुजत नाही, ते घाव फार बसतात. आलिया विघ्नांच्या कोटी, परी मीन सांडितो पंचवटी. परी सीता भिशाप गोष्टी, ऐकोनी उठा उठी मी पळालो. ऐसे बोलली दारुण, तेने सत्काळे मरण. करिता तुझे नामस्मरण, माझे प्राण वाचले. लक्ष्मण म्हणला, मला तर असं वाटलं की आता प्राण द्यावं काय जीव द्यावं, पण तुमचे आता दर्शन झाले म्हणून मी थोडं निवांत झालो. जरी न करीतो तुझे नामस्मरण, तरी तत्काळ मजे ते मरण. देखोनी हा तुझे चरण, सावधान पावलो. म्हणून कारण ते मर्मभेदक बोल होते, ते कारण आरोप घेतलेला होता सीतेना. म्हणून सीता न मानी माझा तुझा प्रतापाती, कंदे करी संताप. धावण्या दास कर राम सद्रूप पहा दृष्टी. श्रीरामाज्ञा माझी श्री, तुझ पासून तिळ भरी. परता नवे धावण्या बारी, निज निर्धारी बोलिलो. तुझ सांडून एकली नारी, मज दाता धावण्यावरी. तुझा हरिल्या निशाचरी तिघांचे श्री दुर्नाम. श्रीराम धावण्या न धावोनी, दुरी नवेसी मज पासुनी. राम रक्षसे वदिन्यावनी, मज निजपत्नी करूपासी. माझा विलास धरोणी मनी, सेवा करीसी सौचोरपणी. श्रीराम रक्षशा वदिले मनी, निजपत्नी करूपासी. आणि मग आता ते सगळं वहिनी सीता काय बोलली ते सगळं आता लक्ष्मण दादाला सांगलं. परदारी आती लंपटा, सेवका वर्गा माझी महानष्टा. मुख न दावी मज पापिष्टा, दुष्टा भ्रष्टा चांदाळा. हो श्रीरामाचा सवता, वना आलीसी मज भोवता. येणे वाक्य सांडूनी सीता, आलो रघुनाथा तुझपासी. त्या वहिनीचं बोलणं मला कठोर बोलणं ऐकवना, म्हणून मी तुमची आज्ञा मोडली आणि तुमच्याजवळ इथं आलो. रामाने विचारलं ना, काय आला तू? त्याचं उत्तर आता लक्ष्मणानं सगळं दिलं आहे. ऐकोनी सौमित्राचे वचन, श्रीरामे दिदले आलिंगण. तेने झाले समाधान, सुख संपन्न तेने दोघे. आणि मग रामप्रभूच्या सगळा प्रकार लक्षात आला. बरोबर आहे, सीता या लक्ष्मणाला बोलली म्हणून लक्ष्मण इथं आलेला आहे. साकर विरोणी होय जीवन,
जीवना आले गोडपण, तेवी दोघे राम लक्ष्मण, सुख संपन्न एरवर, लोह परिसासी पडता गाठी, तत्काळ काळी मेसी होय तुटी, तेवी समुद्र श्रीराम भेटी, दुःख कोटी निमाल्या, ऐकोनी सीतेचे वचन, विस्मित श्रीरामाचे मन, माया मृगाचे विंदा न जाणे संपूर्ण श्रीराम, माया मृगे आकृंदोण, धावण्या अनिला लक्ष्मण, मागे येऊन रावण सीता हरण करील, ऐसा झाला कृतकार्यार्थ, जाणून श्री रघुनाथ, सुख मानिले पोटात राक्षस अंत करावया, जाणून मृगाची गोष्टी, बायल्याची बोलासाठी, राम का धावला मृगापाठी, श्रुती पोटी न मानावी. अशा प्रकारे आता पुढे जे घडणार आहे, कारण ते ठरलेलं आहे, म्हणून हे सगळं घडलं, कारण आता सीतेचं अपहरण होणार आहे. भक्ताशिया वचनासाठी प्रकटला कोरडे काष्टी, तो श्रीराम धावे मृगापाटी, सुख संतोष्टी सीतेच्या, श्रीराम सीता सौमित्र, तिन्ही मूर्ती अति पवित्र, प्रकटावया श्रीरामचंद्र, कथा विचित्र अनुवादू, अवताराचे नटनाट्य, प्रकट करावया स्पष्ट, कथानुवाद दिसे बिकट, तोचे निर्दिष्ट परमार्थ. आता तुम्ही म्हणाल सीतेचं अपहरण का केलं? आता सीतेचं अपहरण का केलं त्याला एकदा काय झालं बरं का, रावणाची पत्नी मंदोदरी, आणि ती समजून सांगू लागली, ज्यावेळेस अशोकवनामध्ये सीतेला आणलं होतं, आणि आणल्यानंतर म्हणू लागली की तुम्ही शरण जा रामाला, राम काही साधे नाही, ते परब्रह्म आहे, तुम्हाला मारतील, कुंभकर्णाला मारतील, इंद्रजिताला मारतील, सगळा तुमचा नाश होणार आहे. मग बिभीषणानं समजून सांगितलं, रावणाची आई कैकसी तिनं समजून सांगितलं रावणाला, तू सीतेला सोडून दे, सीतेला सोडून दे. आता रावण काय झाला, रात्रीच्या वेळेस मंदोदरी म्हणते, मला काल रात्री स्वप्न पडलं की तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, कुंभकर्णसुद्धा मरण पावला, आपला इंद्रजिती लक्ष्मणानं मारलं, असं मला वाईट स्वप्न पडलं म्हटले. आणि मग दुसऱ्या दिवशी रात्री रावणाने मंदोदरीला रात्री समजून सांगितलं, अगं मंदोदरी, इकडे आता मी तुला खाजगी गोष्ट सांगतो बरं का, हे कोणी सांगत नाही बरं का, आता ही खाजगी गोष्ट आहे. म्हणे काय सांगा म्हणे मला, आता का तुम्ही शरण जाईना रामाला, का सीतेनं सोडेना, काय असं आहे तिच्यामध्ये, मी नाही का तुमची पत्नी? अगं सगळं खरं आहे, तू ऐक आता. हे बघ, तू म्हणती तुझ्यावर माझा विश्वास नाही, बिभीषण मला सांगतो बिभीषणवरसुद्धा माझा विश्वास नाही, आणि माझी आई कैकसी सांगते तिच्यावर माझा विश्वास नाही, मग तुमचा विश्वास आहे कोणावर? एकदा मी बाहेर गेलो असताना मला एकदा नारद मुनी भेटले. मग नारद मुनीला मी प्रश्न विचारला, हे मुनीवर, माझ्या संपूर्ण कुळाचा मला उद्धार करायचा, तर मी काय करू सांग. मग नारद मुनीने सांगितले, म्हणे तू प्रेम भक्ती करशील का वैर भक्ती? म्हणे मी प्रेम भक्ती नाही करणार, कारण कोण एवढं भजन करणार, काकडा हरिपाठ दररोज कोण करणार, त्याच्यापेक्षा मी वैर भक्ती करीन म्हणजे देवाशी. म्हणे वैर भक्ती का, ठीक आहे, मग एक काम कर, तू देवाच्याच बायकोला पळून आण म्हटले. काय म्हटले? तुला वैर भक्ती करायची ना, नारदांना सल्ला द्याला बरं का. मग म्हणे बरं, मग काय त्यानं काय होईल? म्हणे त्यांना असं होईल की आता देव येतील आणि तुला मारतील, तुमच्या सगळ्या कुळाला मारतील आणि तुमचा उद्धार होईल, कारण रामाच्या हातानं कधी मेले सगळे तर तुमचा सगळ्यांना मोक्ष मिळेल. मग ते पटलं पहा त्याला. मग नारद कोण आहे? संत आहे. मग संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. हे मंदोदरीला समजून सांगू लागला रावण, माझा कोणावरच विश्वास नाही, फक्त माझा विश्वास नारदावर आहे, संतावर विश्वास आहे माझा, म्हणून मी आता हे सगळं करू लागलो. कारा सीतेला पळून घेऊ लागले ते याच्यासाठी करू लागले बरं का, म्हणून लक्ष देऊ नये का. श्रीराम सीता समुद्र तिन्ही मूर्ती अति पवित्र, प्रगटावया रामच कथा विचित्र अनुवादू, अवताराचे नटनाट्य प्रकट करावया स्पष्ट, कथानुदिसे बिकटतोचे निर्दिष्ट परमार्थ. सीता सती सोय सद्रूप, ते लक्ष्मण लावी अभिशाप, हे मूर्खाचे मूर्ख जल्प, कथानुरूपाती गूढ, ए रेरांचे मनोगत, जाणून या सोय वर्तत. अगाधिक ते श्रीगुणात जग पुनित श्रीरामी,
तर श्रीरामकथेचे अक्षर क्षराक्षरातीत पर श्रोते वक्त्याती पवित्र कथा चरित अनुवादू केवळ जपता श्रीरामनाम नामे वक्ता होय परब्रह्म त्याचा चरित्र संभ्रम आनंद परम परमार्थी. अशा प्रकारे आजच्या या अध्यायामध्ये एक लक्षात घ्यायचं. आता सीतेला कशाचा मोह झाला होता? सोन्याचा मोह झाला बरं का. लक्ष आहे. मग सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं चांगलं नाही बरं का. सोन्यामध्ये कली राहतो, कली. हां, सोनं वाईट आहे. मग एक काम करा, सगळ्याचे दागिने काढा, त्या माझ्या बॅगमध्ये टाका, जाताना घेऊन जातो. हां, पण सोनं वाईट कोणतं आहे? जे अनितीनं वापरलं, आणलं किंवा भ्रष्टाचारातून सोनं मिळवलं, त्याच्यामध्ये कली आहे. बाकीच्या कष्टाने मिळालेल्या सोन्यामध्ये नाही बरं का. म्हणून तुम्ही काही सोनं मला देऊ नका बरं का. कॅन्सल नाही असलं. चला, विनोदाचा भाग सोडा. त्या सोन्याच्या मोहामुळं सीतेला काय झालं? रामापासून दूर जावं लागलं, वनवास भोगावा लागला. असं आहे. म्हणून सोनं चांगलं नाही, सोन्याची अभिलाषा धरू नये. आणि पुन्हा कोणावर आरोपसुद्धा करू नये, कारण लक्ष्मणावर आरोप केला ना. ह्या दोन कारणामुळे सीतेला काय झालं? रामापासून 6 महिने दूर जावं लागलं, आहे का नाही? असं आहे. म्हणून रामाचं चरित्र, रामकथा म्हणजे अशी आहे की सगळं याच्यातून काहीतरी आपण घरी घेऊन जायचं दररोज आणि काही इथं आणून सोडायचं. आता इथं काय सोडायचं? तुमच्यामधले वाईट गुण इथं आणून सोडायचे आणि चांगले गुण इथून घेऊन जायचे, आहे का नाही? सोन्याचा जास्त मोह करू नये, कोणावर काही खोटा आरोप करू नये, आहे का नाही? या 2 गोष्टी या अध्यायातून घेऊन जा. एका जनार्दना शरण भेटेल श्रीराम लक्ष्मण एरीकडे सीता हरण स्वय रावण करू पाही. सीता साधावया पंचवटी रावण येऊन या कपटी त्या दोघांच्या धर्मगोष्टी कथा कसवटी अनुपम्य. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एकाकार टीकायां श्रीराम लक्ष्मण माधव नाम पंचदशाय गोड. प्रभु रामचंद्र भगवान की जय. संत शिरोमणे नामदेव महाराज, बजरंग बली हनुमान सब संतन की जय. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. लक्ष्मण गेला रामापासी सीता एकली गुंफेसी. रावण आला तेची संधीशी सीतेपाशी भिक्षुवेशी. आणि लक्ष्मण तिथून निघालेला आहे. तितक्यामध्ये लपून बसलेला रावण भिक्षुक वेशामध्ये जो बसलेला होता त्याने बघितलं की आता राम तर अगोदरच गेले होते, आता लक्ष्मणसुद्धा गेलेला आहे. आता सीता फक्त एकटीच आहे पर्णकुटीमध्ये. म्हणून आता रावण त्या गुंफेजवळ आलेला आहे. गुंफे नसता श्रीराम लक्ष्मण शून्य मंदिरीर घे श्वान. देवी आला दशानन सीता हरणार कार्याथी. गर्भ जन्मे जन्मलो नाही सीता देहची विदेही. तिचे हरण करावया पायी आला लवला ही लंकानाथ. सीता हरण करू म्हणता मुळीच भीक लागली लंकानाथा. चौपालवी आली हाता अंगी अशुभता बाणली. नुसता विचार जरी आणला सीतेचं हरण करायचं तरी रावणाचं काय सुरू झालं? म्हणजे तो आता नाश पावणार हे सिद्ध झालं. 14 चौकड्यांचे राज्य लक्ष्मण ते गेले न लागता क्षण. भिकारी झाला पण सीता हरण करू म्हणता. सीता पाहू जाता जाण पळाली त्याची अंगवण. भिक्षरूपाती हिन दीन वदन भिक्षार्थी. स्वयंवरी सीता देखता जाण रावणा झाला अति अपमान. येथे सीता पाहता पूर्ण निज अपमान भिक्षुकत्वे. बाप सीतेचे विंदान दृष्टीने गांजिला रावण. आपण दे अपमान दीनवदन भिक्षार्थी. ह्या सीतेपायी एकदा त्याचा अपमान झाला होता. कुठं? स्वयंवरामध्ये. म्हणून त्याला आठवलं सगळं. रावणा सन्निपात सीतेचा संपूर्ण न कळे शुभाशुभ चिन्ह. भिक्षु येते अत्यंत हीन दीनवदन भिक्षार्थी. पण सीतेला आता रावण ओळखू आला नाही बरं का.
कारण त्याने वेश बदललेला होता, भिक्षुकाचा वेश घातला होता. ऐसिया युक्ती रावण धरोनी भिक्षुत्व संपूर्ण करोनी नारायण स्मरणाला आपण आश्रमा. सीता देखता गोरटी रावणाची खुंटली दृष्टी पूर्णाभिलास झाला पोटी अति गोमटी रामकांता. स्वस्वरूपे अति सगुण रूपरेखा गुण लावण्य सर्वावय सुखै घन सुख निदान जानकी. आणि त्या सीतेला रावणाने बघितलं, रावणाचं मन विचलित झालेलं आहे. इतकं सगुण म्हणजे सुंदर होती ती. केवळ लावण्याची पुतळी निखळ सौंदर्याची ओतिली बरवेपणाशी चढली सीता शोभली सुखरूप. सीता सौंदर्य निवाले नयन विसरला भूक तहान देखोनी सुखावले निजमन नवनिदान जानकी. त्या सीतेला बघून रावणाला असं झालं, त्याची तहान पळाली, भूक पळाली. एकदम त्याचे डोळे काय झाले, शांत झाले, समाधान वाटलं ते रूप बघून. ऐशिया सौंदर्याची बोली कदा काळी नाही ऐकिली सीता घवघवीत देखिली भुली पडली इंद्रिया. सगळे इंद्रिय काय झाले, त्या मोहित झालेले ते सीतेचं रूप बघून रावणाचे. दैत्यदारा आणि दानवी सरी न पावती मानवी सावित्र न पवेची पदवी सर्वावाई सुकरप. पद्मिनी नार्याती विख्याता सरी न पवती वनदेवता उमा रमा हरिहरकांता हिची स्वरूपता त्या नाही. मंदोदरी येथे कायसी जेवी खद्योत सूर्यापासी सीता लावण्याची राशी सीमा रूपासी न करवे. इतकं सीतेचं रूप होतं. आता रावणाची जी पत्नी मंदोदरी ती सुद्धा कशी दिसे, एकदम हिच्या पुढे फिक्की पडली. जसं सूर्य असतो आणि सूर्यापुढे जसा काजवा राहतो तसं झालं इथं. सीता भोग संतोष्टी यासी काटाळे ना सृष्टी भाग्य असती या ललाटी सीता गोरटी दिला भे. सांडोनी न वच्चे सीतेसी सीतेशी श्रीरामाचा धाक मानसी छळून यारावया सीतेशी भिक्षू भावेशी बोलत. कारण कपट करून आलेला रावण. कपटाने काय केलं, त्या मारीचाला पाठवलं हरणीच्या रूपात, रामाला बाहेर पाठवलं, लक्ष्मणाला पाठवलं आणि कपटाने आता सीतेला घेऊन जायचं आहे. स्वय होनी संन्यासी येऊन्या सीते पासी सद्भावेशी पुसद तू धवलावण्याची राशी वनी एकली कावसी कोणी न देखो सांगतेसी निजवृत्तांशी मत सांगे. आणि मग रावण त्या सीतेला विचारला, अगं तू कोण आहे, एकटीच कशी येतं, तुझ्यासोबत कोणी नाही का, असं प्रश्न त्या रावणाने त्या तिला विचार. ऐकोनी अतिताचे वचन सीता सांगे निज कथन मी तव दशरथाची सुन कन्या रत्न जनकाचे स्वयंवरी रावणा अपमानुन श्रीरामे हर्चाप भंगुण परशुरामा ते जिंगुण पर्णन केले पै माझे. सगळी ओळख सांगितली. आता मी दशरथाची सून आहे, अजून कोण आहे, जनकाची मी कन्या आहे. त्यानंतर माझ्या वडिलाने स्वयंवर असलं, ते स्वयंवर श्रीरामप्रभूनं जिंकलं आणि मला स्वयंवर जिंकून पत्नी केलेलं आहे आणि परशुरामाला सुद्धा जिंकलं, असं माझे रामप्रभू आहे. श्रीरामाने लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चौघे बंधू जाण जीव प्राण येरेरा राया दशरथाने जाण कैकई भाष्य निर्बंधन वना धाडिले श्रीराम लक्ष्मण दंडकारण्य वनवासी. सगळं सांगितलं. आम्ही किती म्हणे, राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत शत्रुघ्न. आणि काय झालं म्हणे, कैकईनं वर मागितला आणि त्या कैकईच्या वरामुळे आणि दशरथ राजाच्या आज्ञेमुळे आम्हाला आता वनवासाला यावं लागलं. ही सगळी कथा आता त्या रावणाला त्याने सांगितली. सुवर्णमग्र धावयासी श्रीराम धावला वनासी लक्ष्मण गेला तयापासी तेने मज देखसी एकली. आणि सगळं सांगितलं. मी एकली नव्हे जाण मज रक्षावया दोघे जण दुर्धर्वी श्रीराम लक्ष्मण न लागता क्षण येतील. मी एकटीने म्हटले, माझ्यासोबत माझे पती आहे आणि माझे देर लक्ष्मण आहे, ते आता लवकरच येतील. आणि मृग मारुनिया जाण आता येतील श्रीराम लक्ष्मण तवरी रावे आपण भिक्षा पूर्ण देईल राम. आता तुम्ही काय करा, इथं थांबा, माझे पती लवकरच येतील आणि ते तुम्हाला भिक्षा देतील म्हणे, तुम्ही थांबा थोडं.
आता ते थांबायला वेळ आहे का तेवढा? श्रीरामातीताचा सेवक तुम्हासी देखिल्या होईल सुख, भिक्षा देईल आवश्यक तुम्ही नावे करावे. ऐकता सीतेची गोष्टी रावण थरथरा कापे पोटी, मागे पायी चकी दृष्टी उठाउठी पळू पायी. आता राम लवकर येणार. आता रावणाला धाक होता ना रामाचा. करावया सीतेचे हरण अत्यंत साक्षेपी रावण, गोड बोलाचा करी प्रश्न विश्वास पूर्ण उपजावया. कारण त्याला सीतेला पटकन पळून घेऊन जायचं होतं, रामाची थोडीच वाट पाहिजे. म्हणून अशा प्रकारे आता तो आपला डाव साधू लागला. याती पुरुषार्थ करुणी प्रतापी श्रीगुणात ऐसा न मानावर्त करण कंदार्थ अवतारी. श्रीयमाना वडे कपटदृष्टी शूर्पणखा ती खोटी, छळो आले पंचवटी केली नकटी सौमित्रे. शूर्पणखावरी कव्यार जाण मारिली त्रिशारा खरदूषण, 14 राक्षसगण रामे संपूर्ण निदाळले. लक्ष्मणे युद्धात अद्यापि लाविला नाही हात, त्याचा निष्ठपुरुषा इंद्र वधात टिविलासे. मारिले त्रिशर खरदूषण ते श्रमाच केला पण, मारुनिकुम रावणा गमन करणे. ऐसा प्रपैर रघु टिळक पक्षपक्षा त्यांचा धाक, त्यांचे नबळ्या तुझगवनी शंक मी विचारी. असे माझे रामप्रभू, रामप्रभूची सगळी स्तुती केली. असे असणारे माझे पती आहे, त्यामुळे मी एकटी नाही आहे. ऐसे सीता स्वय बोलून अतिथीस घाली आसन, तव तिसी करावया सन्निधान चाले आपण हरणार्थी. तव लक्ष्मणाची मर्यादा रेखा उल्लंघना दशमुखा, करिता बळाचा वंगा मर्यादा रेखा अनुलंगवी. आता तिनं ती लक्ष्मण जी रेषा जी ओढली होती त्या रेषेहून रावण आता आतमध्ये चाललेलं आहे. पण आतमध्ये ती रेषा जाऊ देना, कारण त्याच्यातून अग्नी निघायला लागला एकदम. रेखा रावण जाऊ पाही तळी, तव ते खोल सप्त पाताळी. वरती पाता निराळी नभो मंडळी जडलीसे. आता ती लक्ष्मण रेषा अशी होती, खाली तिच्यात पाहिलं तर खाली पाताळ दिसू राहील खोल एकदम. तळीवरील जावया नती ओलंगायन चले शक्ती, रेखे निरोधीला लंकापती. सीते प्रती न वचवे सीते पाशी न वचवे जाण, मग कैसे निकरवेल हरण. सत्य सत्यवेला लक्ष्मणाला रक्षा जनक जाणे की. आता काय करू, रावणाला चिंता पडली. आता तिकडे तर मला जाता येईना, तिला आता उचलून घेऊन जायचं आणि सीता तर काही बाहेर येईना, काय करावं. मग मांडिले पूर्ण कपट, संन्यासी आलिया श्रेया निकट. तो जाणावा महापापिष्ट अति निर्दुष्ट यती धर्मी. मग त्यांना कपट रचला, आता ढोंग केलं. आता काय ढोंग करतो. तू राक्षस सुंदरी मनुष्यवेशी, भितरी नेसी मारा वयसी. अत्यादरे बोलावसी सन्मास देशी बक्षावया. ऐसे ऐकून याची उत्तर सीता म्हणे शरीर, आम्ही नवगा निशाचर नित्य किंकराती तिचे. मग सीता नावया रेखे बाहिरी, रावणे बुद्धी योजली पुरी. क्षुदेने पडलो बारी डोळा अंधारी येतसे. रावण काय म्हणतो, मला खूप भूक लागली, लगे मला चक्कर येऊ लागले, असं नाटक केलं बघा. आणि डोळ्याला अंधारे येऊ राहिल्या. आता लवकर मला काय कर, खायला काहीतरी आणून दे आता. म्हणजे त्या लक्ष्मण रेषेच्या तिला बाहेर आणायचं आहे आता, असं नाटक रावणाने केलं. गोड बोलशी जैसे पियोक, परी न घालीसे वेळे भीक. माझे नसावेची बुक, तरी आता विमुख मी जातो. आता माझ्याने ना, आता मला खूप भूक लागली, आता मी लवकर दे, नाही तर मी आता जातो, असं नाटक आता रावणाने केलं. विमुख झालिया तिथं श्रीराम सौमित्र युद्धात, जय कदा न पावता तिथं विघात होईल. आणि जर मी तुझ्या आश्रमातून विन्मुख गेलो तर ते पाप तुझ्यावर लागन बरं का. राखिता लक्ष्मणा मर्यादा रेख, आतित हो पाहे विमुख. हे ने पापे पाविल पती दुःख, भिक्षा आवश्यक मी घालीन. ऐसा विचार मानसी सीतेने करोने निश्चयसी. भिक्षा नवया तितासी सोय गुंफेसी निघाली. त्याचं पटलं बरं का, सीतेला पटलं, कारण वाईट गोष्टी लगेच पटत्या बरं का. आणि मग लगेच गेली गुंफेमध्ये, आपल्या पर्णकुटेमध्ये गेली आणि भिक्षा आता घेऊन वाढायला चालली. तवाढाबड झाली देवासी, स्वर्ग होती कासाविसी. सकळ देवानी ऋषी ब्रह्म्यापासी सोयाले. आता हे सगळे वर देव पाहू लागले. देवामध्ये काय झालं, सगळं गडबड झाली की आता भयानक होणार आहे, भयानक घडणार आहे. म्हणून सगळे ब्रह्मदेवाकडे सगळे सुरवर देव ऋषी सगळे जमा झाले.
जे सुटाजी देवाची बांधवडी आजीची आहे लग्न घडी बुद्धी विचारावी गाडी सुरसाकडी फेडावया रावण झाली या भस्मीभूत मग लंकेशी नय रघुनाथ देव बांधवडी समस्त इंद्रजित सोडिना ऐसे विचारुनी जाण गुंपेस येऊनी सुरगण धरिले शेतेचे निचरण भिक्षा आपण न घालावी अतीत जाता विमुख श्रीराम लक्ष्मण पावती दुःख तुम्ही सर्व देवलोक हवे एकमच सांगा मग देव सांगती आपण अतिथी रूपे हा रावण तुझे करू आला हरण भिक्षा आपण न घालावी. ते सगळे देव वगैरे सगळे आले आणि सीतेला सांगू लागले सीते अगं हा रावण आलेला आहे कपटाने तू आता भिक्षा याला घालू नको. मग बोलिली सीता सती रावणे मजदरता हाती त्यासी लावीन कल्पांत ख्याती भय किती मज त्याचे. सीतेला सुद्धा हे होतं म्हणजे शक्ती होती सीता म्हणजे साधी का महाशक्ती. रावण काय से बापुडे 10 तोंडाचे ते किडे त्याचे मज भय मज पुढे वाडे कुडे. काय सांगा त्या रावणाची मला काय भीती दाखवता ते किडे ते 10 तोंड म्हणजे किडे येते. तव देव म्हणती ऐक माते रावण बंदी आम्ही समजते तुवा निर्दळलेल्या रावणाते इंद्रजिता मोते सोडिना. करावया आमचे बंधमोचन तुम्हा दोघांचे अवतरण तुझी पाय विचारून प्रविधान निजयोग. आता हे देवबंदी खाण्यात टाकेल होते कोणा रावणाना. रावण काही साधा होता ऐकोनी देवाचे वचन सीता झाली अश्वदन पाहुणे मुळीची निजकोण काय आपण बोलिली जरी मी राहिले गुप्त स्थिती तरी रावणाला से भिक्षार्थी त्याशी काय कराले तिथे मज प्रती सांगावी. देव बोलती निज योग्यता रावणाच्या भिक्षार्था आम्ही करू माईक सीता तेने जनक द्वैत सोय हासे. साकाराने सचिंता माईक रूपे श्रीरामकांता करू न शके तो विधाता तुम्ही तत्वता महामूर्ख पर्जनाची जळगार करू न शकते अति चतुर देवी ब्रह्मातिक सुरवर कृत्रिम अवतार करू न शकते. जैशी माझी सगुण काया तैसी मद्रूप माझी छाया मी धाडिते भिक्षा द्यावया सुर कार्या साधावया. ऐकोनी सीतेचे वचन समस्ती घातले लोटांगण सीतेचे वंदनीचे चरण राहिले लपून विमानी. अशा प्रकारे देवात ते निघून गेले. भिक्षा घालावया लंकानाथा सवेग छाया बाहेर येता हेच मुख्य ते सती सीता सत्य समजता मानले. आता ती मूळ होती का मूळ नव्हती तिची छाया म्हणजे तिची प्रतिकृती निर्माण केली ती ना आणि ती आता निघालेली. ठाण मान गुण लक्षण रूपरेखा समसमान सुरसिद्ध साध्य चरण अवघे ज्ञान सत्यसीता यक्ष राक्षस दैत्य मानव जानव सत्यसीता मानिती मानव बाप जानकीचे लागव छाया सजीव पै केली सद्भावे समर्थ जानकी स्वयरावनी अग्निमुखी छाया दाडिली भिक्षे शिनकी येता सगळी की देखील. ती कुठं राहिली अग्नीमध्ये राहिली आणि मायेची जी सीता बनवली ती छायारूप ती रावणाकडे गेली. आता ती भिक्षा घेऊनी वेगेसी उल्लंघनिया मर्यादरे खेसी सीता आली रावणापासी तव येरू अभिलाषी हरणार्थ. अशा प्रकारे ती भिक्षा घेऊन ती लक्ष्मण रेखा आता सीतेनं काय केली ओलांडली आणि ती बाहेर आलेली. जेवी छाया नरे रूपापासी देवी उल्लंघनिया मर्यादरी खेसी भिक्षा देत रावणासी तो आकर्षी शिते ते. आणि जशी भिक्षा घेऊन आली रावणाला हेच पाहिजे होतं लगेच त्या रावणाने आकर्षण सीतेला पकडून घेतलं आणि आता आपल्या विमानामध्ये बसून तो आता चाललेला आहे. भिक्षा देता तिता प्रती अतिथे सीता धरली हाती तव एरिया सोडणे हस्तगती पडिला क्षिती रावण. तरी जोरात झटका मारला सीतेनं आणि झटका मारल्याबरोबर रावणाला खाली पाडलं. जवरी गे मर्यादा रेखे आत तव तो आकर्षी लंकानाथ सानुनी भिक्षु समस्त झाला भूत राक्षस 10 शिरे 20 भुजा मी तव लंकेचा हो राजा तुझं मी करेन निज भाजा भोगी माझा सुखभोग. आणि अशा प्रकारे त्याला धरल्याबरोबर काय झालं त्यांना मूळ स्वरूप दाखवलं त्या रावणानं. 10 तोंड आहे का नाही 20 हात अशा प्रकारे अकराळ विकराळ त्या राक्षसाचं रूप रावणाचं. आणि सांगितलं मी लंकेचा राजा आहे मी आता तुला घेऊन जाणार आणि माझी पत्नी तुला बनवणार आणि तुझा भोग मी घेणार.
राम तापसी दिनवदनी कष्टलिसी वस्तावनी तुझं करीन पट्टराणी मुख्य विलासिनी मंदोदरी. तुला मी काय पट्टराणीचा दर्जा देईल, मंदोदरीपेक्षा बी तुला काय करील, प्रमुख राणी करील. तुझ बैसता माझे अंकी मंदोदरी मुख्य सेवकी 80 सहस्राने आणखी तुझ्या बटकी मी करीन. बघा तुला मी काय करील, पट्टराणी करील. माझ्या अंकी म्हणजे माझ्या मांडीवर तुला बसीन आणि तुझी सेवा करायला मंदोदरी आणि मंदोदरीसारख्या 80,000 राण्या तुझ्या बटक्या म्हणजे दाशा असतील. बघा मी ब्रह्मयाचा नातू प्रसिद्ध कुबेराचा धाकटा बंधू वाजा वंशाती शुद्धो सांडी छंदो श्रीरामाचा. ह्या रामाचा नाद सोडून दे. मी कसा आहे, ब्रह्म्याचा नातू आहे, कुबेराचा मी धाकटा बंधू आहे. म्हणून काय कर, रामाचा नाद सोड आणि आता माझी पत्नी म्हणून आता चाल लंकेला. सुरश्रेष्ठ इंद्रादिक तुझे वळंगेच पाईक मुख्य मी आज्ञेचा सेवक अलुलेक भोगभोगी माझे देखलिया अशोकवन तुझे निवेल तन मन धन्य म्हणशील दशानन लंका भोन देखलिया. तू कधी लंका बघितली किंवा अशोकवन जर बघितलं तू म्हणशील मी धन्य झाले, रावणाची नगरी पाहून मी धन्य झाले. सीता अकरंदे राम राम रावण अत्यंत सकाम तिचे प्राप्तीचा संभ्रम आवडी खेव देऊ पायी. आता सीता आक्रोश करू लागली, रडू लागली, कारण सीतेला ओढीत ओढीत रावण घेऊन चाललेला आहे. सीता म्हणे रावणासी ओळंबा चाखो पाहे अग्निसी तेवी तू मज भोगू पासी जळून मरसी मतकामे. अरे तू मला काय भोगणार, मला जर भोगायला गेला तर तू अग्नीमध्ये जळून तडफडून भस्म होशील, तू मला काय मारणार आहे. पतंग आलिंगी दे पकडी तो तत्काळ होय होळी तैसे बोगू जाता जनक बाळी तू सकुळी मरशील. आहिल्या बिला सुरेंद्रा सर्वांगी बगे झाली इंद्रा तैसे अभिलाषता रामधारा बाणधारा निमशील. ज्याप्रमाणे इंद्रदेवाने अहिल्याचा अभिलाष धरला होता आहे ना, अहिल्या माझी झाली पाहिजे, आणि तो गौतम ऋषीचं रूप घेऊन तिथं आला इंद्र आणि मग त्या अहिल्याचा भोग घेतला आणि रात्रीच त्या चंद्रानं काय दिला, बांग दिला. 12 तेव्हा 12 वाजताच, 4 वाजले नव्हते, आणि गौतम ऋषीचा नेम होता 4 वाजता गंगेवर स्नान करायचं, पूजापाठ नंतर करायची. आणि ज्यावेळी चंद्रानं 12 वाजताच बांग दिला गौतम ऋषीला वाटलं झाली सकाळ, आणि गेले ना गंगेवर. गंगेनं सांगितलं अरे थांब अजून सकाळ झाली नाही. मग याला वाटलं सकाळ नाही झाली तर मग कोंबड्यानं बांग कसा द्याला. तो कोंबडा कोण होता, चंद्र होता. ते चंद्राने बांग दिला होता. आणि मग जसे आले तर चंद्राला शाप द्याला गौतम ऋषी, तू काय होशील, कलंकित होशील, काळा होशील. आणि इंद्र निघला बाहेर तिथून आपल्या पत्नीचा भोग घेऊन. इंद्राला शाप दिला, तुला भग पडतील. ऐका नाही. मग त्या चंद्राचा कलंक निघावं म्हणून चंद्राने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, काय करावं, उशाप द्या मला काहीतरी. गौतम ऋषीचे पाय धरले, म्हणे ठीक आहे, जर तुला दिलेला लोहदंड जर कुठे तरला कोणत्या तीर्थावर तर तुझा कलंक हा निघून जाईल. मग चंद्र निघाला तो लोहदंड घेऊन, लोहाचा दंड घेऊन निघाला, सगळ्या तीर्थामध्ये फिरला, शेवटी तो गेला कुठं, पंढरपूरला गेला. तिथं आहे ना लोहदंड क्षेत्र आहे, आणि त्या तीर्थावर चंद्राचा जो लोहदंड लोखंडाचा जो हे होता तो तिथं तरला, आणि तिथं मग सचेल स्नान केलं चंद्राना, तेव्हा कुठं चंद्राचा कलंक धुतला. म्हणून चंद्र का पाप भागा, चंद्र का पाप भागा म्हणून नाव पडलं चंद्रभागा. पहिली ती भीमा होती, काय होती, भीमा आहे ना, जी भीमाशंकरून उगम पावली. पुढे भीमाची पुढे काय झाली, पंढरपूरला आलं चंद्रभागा झाली, म्हणून ती चंद्रभागा. म्हणून इथं म्हणू लागली काय, की अहिल्यांचा अभिलाष धरून इंद्र आला होता तरी त्याला काय पडले, भग पडले. असं उदाहरण दिलं. श्राम सूर्य रावण खद्योत रावी कांची श्रीरामामृत तुझे ठाई जो बघतो निश्चित दंश मशक श्रीराम केवळ क्षीर समुद्र रावण मुताचे थिल्लर त्याचे ठाई भोग तत्पर तू शुक्र नरदेही. श्रीराम माझा कसा आहे,
क्षीरसागर आहे का नाही, क्षीरसागर दुधाचा सागर आहे आणि तू मुताचं थिल्लर आहे. श्राम जगाचे जीवन रावण डोंबाड परिच्छिन्न ते रमती डोकयेन साधू निमग्न श्रीरामी अतिथी वेशाती कपटी संन्यास रूपे श्री लंपटी विषय गोडीच्या गोष्टी अभिषासाठी मरे मासा वना निगता श्रीरामचंद्रा 27 वर्षे त्या अवसरा माझे वया 18 वैशिष्ट्याद्वारा ऐकले तू तो भोकाळाचा म्हातारा विषय भोगिता आली जरा तू माझ्या अभिलाषद्वारा निशाचरा का मर्शी. आता तू कसा रावण कसा होता, वय झाले होते त्याचं, बरं म्हातारा झाला म्हणजे तो माझी आशा कशाला करतो, आता मी तरुण आहे, माझं वय किती, मज न्यावया कैसी शक्ती व्रथा वल्गुती धरोणी भ्रांती धावण्यावनी श्री रघुपती करील शांती बाणे के सुटल्या श्रीरामाचे कुऱ्हाडे केवते बाळूसे बापडे बाण साडून या गाडे दूध धुडे दे पाडील. मला हात लावू नको, कारण माझे रामप्रभू येतील आणि ते काय तुझ्या सगळ्या कुळाचा नाश करतील, तुला मारतील. श्रीराम येईल त्रिशुद्धी रावणे जाणून या दुर्बुद्धी सीता घेऊन या खांदी चपळपदी निघाला. पण त्याच्या डोक्यात काही घुसलं नाही, त्याने खांद्यावर घेतलं सीतेला उचलून आणि आता तो आपल्या विमानाकडे निघालेला आहे. तव पिशाच वदन खर संयुक्ता सारथे सन्मुखा निले रथा मग रावणे रथी वाहुनी त्वरिता होय निगता लंकेसी एका जनार्दना शरण रावणे केले जानकी हरण आता 19 क्रंदन जटायू दारुण युद्ध करील. आता अशा प्रकारे रावणाने सीतेचं अपहरण केलेलं आहे आणि पुढे आता मध्ये वाटेमध्ये आता उद्याच्या अध्यायामध्ये जटायूची भेट होईल, जटायूचं आणि रावणाचं घनघोर युद्ध होईल, ते आता पुढच्या याच्यामध्ये ऐकायला भेटेल. जटायू रावणा ते दंडून सीता सोडविल आपण रावण करील जटायू छळन तेही निरूपणावधारा. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे जानकी रावणा हरणम नाम षोडशाध्याय गोडा. प्रभु रामचंद्र भगवान की, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की, संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय.